हा मला गिफ्ट दिलेला आहे आणि हा बापू साहेबांचा डब्बा आहे. मी ते उभं काही नाही ठेवू शकत आहे, तसं नाही बघ. मी या एकताऱ्यावर आणल्या आणल्या एक कबीराचं एक भजन बसवलंय. हे टुनटुन आहे. देव गजानन रे वंदितो, देव गजानन रे वंदितो, देव गजानन रे. जय भीम जय भीम, नमो बुद्धाय नमो बुद्धाय म्हणत बाबा माझ्या हातावर गेला. बघा मी रडतोय. बाबाला अग्नी देऊन आम्ही अग्नी देऊन बाजूला उभे आहोत. मी रडतोय, सगळे आम्ही उभे आहोत. आणि मला एक फोन येतोय, नंदेशी मी असं बोलतोय, माझी 10-12 तास सर्जरी चालली. एक दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो, ओपन हार्ट सर्जरी. आणि त्यांनी म्हणाले की तुम्ही हात जोडा आता. यांना सांगितलं सरिता आणि आयुषी जर नसती त्या दिवशी पण तर मी कदाचित डोळे मिटले असते. मी दीपाली म्हात्रे, लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. घर सुट्टी आणि बरंच काहीच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण भेटणार आहोत प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांना. शाहीर विठ्ठल उमप यांच्यानंतर सुपुत्र म्हणून लोककलेचा वारसा जपणारे नंदेश यांनी ठाण्यात स्वतःचं घर घेतलं आहे. हे घर नेमकं कसं आहे, यांच्या काय आठवणी आहेत, आई वडिलांच्या कुठल्या गोष्टी त्यांनी जपून ठेवल्या आहेत, पाहूया या नवीन घरात. जाऊया थेट नंदेश उमप आणि त्यांची पत्नी सरिता यांना भेटायला. चल. अरे वा, नमस्कार. नमस्कार. या वेलकम वेलकम. आमच्या या छोट्याशा घरामध्ये तुमचं खूप मोठं स्वागत आहे. सो नंदेश दादांच्या घरी आता आपण आलेलो आहोत आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की भरपूर क्रिएटिव्ह गोष्टी मला इथे आल्या दिसलेल्या आहेत. तर आपण लगेचच सुरुवात करूया घराच्या सफरला आणि ती करता करता आपण बऱ्याच गोष्टी दादांकडनं जाणून घेणार आहोत. सो दादा, कुठून सुरुवात करायची, कारण मला बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल खूप उत्सुकता आहे विचारायची, पण तुम्ही कुठून सुरू करणार आहात? मला असं वाटतं आपण सुरुवात, अरे अर्थात काय याच्यापेक्षा आणि काय सुरुवात चांगली असेल. येस, त्यांच्या आशीर्वादामुळेच खरं तर आज हे आहे. ही आमची सुरुवात आहे. वाव. आमच्या आयुष्याची, आमच्या जीवनाची, आमच्या संबंध कारकिर्दीची. कारण त्यांची पण कारकीर्द अशीच म्हणजे याच्यापेक्षा छोट्या घरात झाली. म्हणजे नायगावला आम्ही राहत होतो आणि नायगावला 10x10 घर होतं. पण ही दोघी मंडळी, खूप मंडळी यायची आमच्या घरी जेवायला आणि आमच्याकडे खानावळ होती. आई जेवू घालायची आणि अनेक असे कोणी यायचं, मग ते आयुष्यभर मग आमचंच व्हायचं. असं बऱ्याच राहिले होते लोक. जवळजवळ एका त्या 10x10च्या घरात बाहेर झोपायचे काही लोक वरांड्यात. असे एक 12-15 लोक होते. एवढे आम्ही भावंड. मी तर नंतर जन्माला आलो, पण माझी भावंड होती. इतर आणखी 5-7 लोक होती. काही कार्यक्रम करणारी होती बाबांबरोबर, है ना, कोरस. मग ती त्यांच्या आई वडिलांकडे राहायचीच नाही. ती बाबांकडेच मग काम कर, काहीतरी कर, इकडे कामाला जा, परत घरी ये. आई आमची जीव घालायची. तर ही सुरुवात आई वडिलांपासूनच मी करायला लावीन. कारण बाकी हे तर ये सब तो उन्हीं का है. बरोबर आहे. त्यांच्याच आशीर्वादामुळे आज खरं तर एवढं सगळं आहे. सरिता ताई आहेत आपल्यासोबत. ताई, पहिल्यांदाच आपण भेटतोय, खरं तर ऑन कॅमेराही भेटतोय. पण म्हणतात ना की घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि मी जेवढी स्ट्रगल स्टोरी ऐकलेली आहे नंदेश दादांची असू दे किंवा त्यांच्या पाठी तुम्ही खंबीरपणे उभे आहात म्हणून आज हे एवढं सगळं वैभव आपल्याला पाहायला मिळतंय खरं तर. पण ती छोटीशी सुरुवात जेव्हा लग्न झाल्यानंतरची असेल, त्या घरात येण्याची, जॉईंट फॅमिली, राबता खूप आहे त्यांच्या घरचा. सो ते सगळं मॅनेज करणं एका सुनेसाठी फार कठीण आहे आणि ज्यांचं खूप नावलौकिक आहे असं. तर कसं मॅनेज करायला कठीण झालं लग्न झालं? मला वाटत नाही मॅनेज करायला कठीण झालं, कारण आई बाबा म्हणजे सासू सासरे म्हणजे खूप खूप प्रोग्रेसिव्ह विचाराचे होते. मी सदैव हे म्हणते, म्हणून मला ते कठीण गेलं नाही. रादर मला असं वाटेल त्यांना कठीण गेलं असेल थोडंसं, कारण मी व्हेजिटेरियन आहे आणि ते नॉन व्हेजिटेरियन. पण त्यांनी खूप छान सांभाळ केला. म्हणजे मी शिक्षण पण तिकडेच घेतलं. मी खरं म्हटलं तर लहानाची मोठी तिकडेच झाली. सो खूप त्या घराने मला खूप काही दिलंय. सो तिथून मला म्हणतं युनिव्हर्सिटी माझी तिकडून सुरू झाली. शिक्षण किंवा जे काही आयुष्याचे व्हॅल्यूज आहेत आई पप्पांनी तर दिले, पण सासू सासऱ्यांनी पण तेवढेच दिले. परक नाही अजिबात. छान. हा, खूप मोठं कुटुंब होतं, प्रचंड मोठं कुटुंब होतं. सो आम्ही म्हणजे मला आताही आठवतं मी केळकर कॉलेजला जेव्हा जायची तेव्हा असे छान आम्ही
लिव्हिंग आपण मुंबईत राहतो म्हणून आपण हॉल म्हणतो त्याला. बरोबर. तर त्या हॉलमध्ये आम्ही सगळे दीर आणि जसं नंदेश बोला की आमच्याकडे बाहेरचे लोक पण खूप यायचे. तसंच आमच्याकडे भरपूर जण राहिले आणि खूप जणांना आईने पप्पांनी खूप खूप मोठं केलं आणि ते सगळे झोपायचो आम्ही आतल्या घरातून. मग तिकडून अशी उडी बिडी मारून अशी मजा यायची. तेव्हा आपल्याकडे मांजरी पण होत्या, डॉग होता आपला, जिमी होता, म्हणजे सगळं आणि सगळं कुटुंब आणि त्याच्यात तिला कसं ती दुसऱ्या जैन फॅमिलीची असल्यामुळे ते येणं 2 फॅमिलीचं वेगळं तर तीच सांगेल, म्हणजे तूच बोल. येस येस. आम्ही इन 4 माणसं घरात मुंबईच्या आणि इकडे एकदम मस्त 15, 20, 22 आपण त्यावेळेस मला ऑलमोस्ट 22 लोक आम्ही राहायचो. पण तेव्हा ह्यांचं घर नायगावला असताना तुमचं लग्न नाही, आम्ही विक्रोळीला आपण जवळजवळ आम्ही 8-9 लोक होतो. ओके. हा ऑलमोस्ट आणि येऊन जाऊन असतात आणि खूप लोक येऊन जाऊन असायचे, पाहुणे असायचे, खूप छान वाटायचं. पण खूप छान वाटायचं, मजा यायची. आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण माझ्या यशाच्या मागे पण नंदेश होता आणि आई बाबा होते. म्हणजे माझे आई बाबा होतेच आणि सासू सासरे होते. तर कधीही असं बोलणे की तू लग्न झालंय तर तुझं शिक्षण सोडून दे, तू आता काही करू नकोस, अजिबात नाही. मला तर शिकायचं होतंच, पण बाबांनी पप्पांनी पण येस यू शुड हा तर होताच की नाही आपल्याला थांबायचंच नाहीये कुठे. आणि तसं मी माझं BA केलं, लग्न झाल्यानंतर पोरगी झाल्यानंतर BEd केलं आणि नोकरी लागल्यानंतर MA केलं. सो अशी आमची ती स्ट्रगल करत कुठे थांबता नये, हे थांबू नये म्हणून नंदेशच्या घरचे आणि माझ्या घरचे यांनी तिघांनी खूप खूप मदत केली. जे काय आज आम्ही आहोत आणि रादर मी आहे ते त्या सगळ्यांमुळे. नक्कीच त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्यच नाही, म्हणून सुरुवातीलाच आपण त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. सो आता ना घराची एक सफर करता करता आपण थोडंसं बोलूया, कारण मला खूप प्रश्न आहेत जे नंदेश दादांना आणि ताईंना विचारायचे. सो आता आपण एक सुरुवात आपण आशीर्वाद घेऊन केली आहे, पण आता पुढे ना बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्या संगीत क्षेत्रातल्या व्यक्तीच्या घरी आल्यानंतर आपल्याला खूप वेगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी पाहायला मिळतात. म्हणजे पुरस्कारांनी भरलेली वॉल तर आहेच, सन्मानपत्र तर आहेच, पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टी, इन्स्ट्रुमेंट्स हे खास दिसतील आणि त्याच्याही काही वेगळ्या आठवणी आहेत. सो नंदेश दादा तिथून सुरुवात करूया ह्या वॉलपासून. तुम्ही मला जरा सांगाल. बिलकुल. इंडियन आयडल मी जेव्हा म्हणजे पाहुणा म्हणून गेलो होतो मराठी इंडियन आयडल, तर तेव्हाची गोष्ट आहे ही. तेव्हा माझा सन्मान केला गेला. मग हे इथे कार्यसिद्धी पुरस्कार, हझी अवॉर्ड, नॉमिनेशन, इथे आम्हाला हा जो आहे ना हा वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला होता. वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डचं एक हे होतं, ही ट्रॉफी होती, जिनियस वर्ल्ड. त्यानंतर गदिमा पुरस्कार आहे, झी नॉमिनेशन आहे, त्यानंतर हा डेमोक्रेसी अवॉर्ड आहे. मग इथे अंबरनाथ फिल्म फेस्टिवलसाठी कला गौरव पुरस्कार आहे, झी अवॉर्ड आहे, जो मला 2014ला मिळाला होता. 2014ला अशी गोष्ट किमया घडली की 2014ला मला बेस्ट प्लेबॅक चिंटू 2 साठी मिळालं. त्याच दरम्यान मला अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड 50 मीटर साठी, जे लॉंगेस्ट प्ले अँड हेवीएस्ट एक्सेसरीज, बघा लॉंगेस्ट प्ले अँड हेवीएस्ट एक्सेसरीज साठी आम्हाला अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला. 50वा आमचा प्रयोग होता तेव्हा. त्याच्यानंतर त्याच दरम्यान 2014ला मला उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार हा दिल्लीचा संगीत नाटक मिळाला. संगीत नाटक. तर हे ती 14ची ती माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि हे म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतो, आमचा 25वा आमचा हे होता. अच्छा, खूप जुबली झालं तेव्हा मला हे कलारत्न पुरस्कार, तो एक पाठीमागे, तो एक हा पहिला पुरस्कार मला मिळालेला 2007-08च्या दरम्यान पहिला पुरस्कार. म्हणजे नवोन्मेष गायक आणि संगीतकार म्हणून. आणि मी इतका आनंदलो तेव्हा बाबा एंटर झाले मेकअप रूम मध्ये, आणि बाबांना मी सांगितल्यानंतर बाबांची एक सवय आहे की मिठी मारल्यानंतर ते एक पप्पी घेतात. ती अजूनही माझी त्यांची ती पप्पी मला त्या पहिल्या पुरस्काराची अजूनही आठवते. त्याच्यामुळे हा नवशक्तीचा जो ती एक नवशक्ती मला मिळाली आणि बाबाची ती आठवण. पहिला पुरस्कार होता गालावर, तो जास्त महत्वाचा. आणि मग समाज पुरस्कार, समाजभूषण अण्णाभाऊ साठे पुण्यात मिळाला. त्यानंतर मला हा हुतात्मा गौरव पुरस्कार इथे नेरूळसाठी, आणि हा यशवंतराव
चव्हाणांच्या हा कलारत्न गुरुरत्न पुरस्कार यांच्या चव्हाणांच्या हातून मिळाला, आपले कोणते अशोकरावांच्या हातून मिळाला. आणि मग हा आत्ता मला इथे हे तुम्ही पाहताय, आता मी दिल्लीला गेलो होतो 2 तारखेला. आमच्या दिल्लीला आमचा संगीत आकाशवाणी संगीत संमेलन, म्हणजे तिथे बाबाने खूप आधी परफॉर्म केला होता, तर तिथे मला जायचा मला योग आला. ह्याच्याबद्दल मला खूप जाणून घ्यायचंय, कारण हे खूप महत्वाचं आहे. बिलकुल. आणि विठ्ठल उमा फाउंडेशन मृदगंध पुरस्कार, बिलकुल. आणि ह्याच्याबद्दल मला ताई आणि दादा तुम्ही दोघांनीही सांगा खरं तर, कारण खूप मोठा इनिशिएटिव्ह आहे तो. बिलकुल 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 बिलकुल. ये ना या सॉरी. कसं आहे, मृदगंध पुरस्कार हा सुरू झाला 2011-12ला, कारण बाबा गेल्यानंतर 2010ला बाबा गेले, आणि तेव्हा मी स्मृती संगीत समारोह करत होतो. पण मग असं आमचं ठरलं 2012ला की बाबाच्या नावाचा फाउंडेशन आपण सुरू करूया. तेव्हा सरिता आणि तू सांग आता फाउंडेशन बद्दल. मम्मी बाबा मग पप्पा नाहीये, तर पप्पांचं जे काम होतं, जे कार्य होतं, समाजकार्य करत होते, तर नंदेशच्या मनात हेच आलं की जे आहे पप्पांनी केलेलं ते कुठेही थांबू नये, कुठेही थांबता कामा नये. आणि म्हणून त्याचं असं म्हणणं होतं, अट्टहास होता की तो आपण सुरू करूया. आणि मग विठ्ठल उमा फाउंडेशनची आम्ही स्थापना झाली, केली. आणि त्याच्यानंतर आम्ही राईट ती अशासाठी होती की त्या फाउंडेशन थ्रू गरिबांना, कॅन्सर पेशंट्सला, आर्टिस्ट लोक जे आहेत त्यांना आम्ही काही मदत करू शकतो. कारण बाबा ना बऱ्याचदा ह्या हाताने मदत करायचं तर ह्या हाताला समजायचं नाही. तो बऱ्याच लोकांना त्याने मदत केली होती. त्यांना मदत नाही म्हणा, पण खूप सहकार्याचा हात दिला होता. मी नेहमी म्हणतो मदत नाही म्हणायचं, तर ती सहकार्याचा तो हात जो दिला होता तो आम्ही कंटिन्यू. आणि हिला पण खूप माझी आयडिया आवडली. म्हटलं अरे खूप छान आहे, बाबा गेलेत पण बाबाचं ते काम थांबता कामा नये, तर आपण ते काम पुढे घेऊन जाऊया. जो म्हणजे गाणं कलाक्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र जे त्याने दोन्ही क्षेत्र सांभाळली, तशीच आपण पण बाबाचं हे समाज क्षेत्र सांभाळूया. आणि मग आमची सुरुवात झाली. आणि मग संगीत समारोह, आता यंदाचा 15वा लोकशाहीर विठ्ठल स्मृती संगीत समारोह आहे. आणि विठ्ठल फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार हा मला असं वाटतं 55 की 60 मंडळींना आतापर्यंत हा पुरस्कार दिला जातोय, म्हणजे दिले गेलेत. आणि माझ्या मते ना हे घर इतकं पॉझिटिव्हिटीने भरलेलं आहे ना की प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला एक छान कलाकाराची ती एक गोष्ट, ती पॉझिटिव्हिटी जाणवते तुम्हाला. आणि इथे आणखीन काही गोष्टी बऱ्याच सजवलेल्या आहेत. पण हा पण राजहंस प्रतिष्ठानचा हा पुरस्कार आहे. इथे मागे तू बघतेस, हा पण माझ्यासाठी खूप एक महत्वाचा गुरुवर्य पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती वंदना हा पुरस्कार मला ठाण्यात मिळाला. म्हणजे मी विचारलं त्यांना की आम्ही लोकगायक लोकसंस्कृतीतनं आलो, पण ते असं म्हणाले की नाही नंदेश, तुम्ही महाराष्ट्राच्या साठी काम करताय. आणि बुवांनी पण अनेक चित्रपटांसाठी लाईट म्युझिक असेल, नाट्यसंगीत असेल, अनेक ते तर दिग्गज होते. आणि त्यांच्या नावाचा मी पुरस्कार न स्वीकारणं असं कधी विचार स्वप्नात पण नाही येऊ शकत. तर मी म्हटलं ठीक आहे, मी खूप खूप भाग्यवान आहे की त्यांच्या नावाचा पुरस्कार माझ्या या छोट्याशा घरात येतोय. ही एक छोटी हा एक पुरस्कार शाहीर विभूतेंचा, हा तुम्ही बघू शकता दादा. हा इथे लोकांना दाखवायलाच पाहिजे. शाहीर बापूराव विभूते लोककला प्रतिष्ठानतर्फे हा शाहिरी पुरस्कार मला, स्मृती पुरस्कार मिळाला. तो विभूते म्हणजे मी सांगेन तुला ताई की पोवाडा क्षेत्रामध्ये ज्यांचं अग्रणी नाव आहे, म्हणजे आता जवळजवळ आता ते 100 पार झाले असते तर त्यांनी सुरुवात केली. म्हणजे गंगू हैबती असतील, पिराजी सरनाईक त्यांच्याच काळातले होते, पण ते त्याच्या आधीच आहे. बापूराव विभूते, त्यांचे पुत्र आदिनाथ आणि मग त्यांचा नातू प्रसाद विभूते अजूनही ते करतायत. आणि ते आमच्याशी त्यांचं घराचं बाबाचं आणि खूप चांगलं नातं होतं. तर ते बाबा गेल्यानंतर त्यांचं बापूरावांचं एक नाव आणि त्यांचं ते फोटो आहे आणि त्यांचा पुरस्कार माझ्या घरात आलाय. बघ ना, काय अजून काय पाहिजे. म्हणजे सोनं नाणं पैसा अडका सगळं येतो ग, पण ही माणसं आणि यांच्या नावाचा यांचे काय त्यांच्या रूपाने त्यांचे पदस्पर्श माझ्या घराला लागले की काय, असं मला नेहमी वाटतं. पुरस्काराच्या हे महाराष्ट्र महोत्सव आणि हा एक महाराष्ट्र कलारत्न पुरस्कार हे असा आहे. हा एक छान मस्त फ्रेम करून ठेवलाय तो. हे मला कुवेतला मिळालं होतं. अच्छा, खूप छान फ्रेम आहे. पण खूप छान.
एकदम साधी फ्रेम आहे, साधी सुंदर आणि मस्त हे आहे. कुवेतचं आहे, हे कुवेतचं आहे. हे मला कुवेतला कार्यक्रम केल्याचा हा पुरस्कार नाहीये, हा, पण हा आठवण त्यांनी आम्हाला दिली आहे. देशज हा जो आहे हा लखनौ मध्ये मला वाटतं 4th की 5वं वर्ष आहे. आणि पद्मश्री मालिनी अवस्थी ज्या लोककलेच्या एक राणी म्हणलं जातं त्यांना, एक आणि खूप एक मोठं नाव आहे, तर त्यांचा तो देशज आहे. आणि माझं ऑपरेशन झाल्यानंतर मला असं वाटतं मी 4थ्या की 5व्या महिन्यात जाऊन, 5व्या महिन्यात, नोव्हेंबर म्हणजे 5व्या-6व्या महिन्यात पहिला मी स्टेज परफॉर्मन्स दिला तो ह्या देशजचा. अरे वा. त्या पण घाबरल्या होत्या की नंदीश भाई तुम, आणि बाबासाहेब काय म्हणावं, बाबासाहेबाची मूर्ती मला एक सप्रेम भेट दिली बुद्धांची. बुद्धांची मला ना ज्यामुळे वेगवेगळ्या मला आवड आहे, हे सगळ्यात छोट्या छोट्या मी जमा करतो, हे खूप मला आवड आहे. आणि हे मी मगाचपासून विचारणार आहे की कोण, सरिता सांगेल. अच्छा, आपल्याला सगळ्यांनाच माहिती की नंदेश आत्ताच मोठी सर्जरी झाली, आणि ज्या देव माणसाने त्या गोष्टीला किंवा आपल्या परत ज्या देव माणसाचे हात मला लागले, त्याला लागले, इकडे दादा नाव ते आहेत डॉक्टर रमाकांत पांडा. रमाकांत पांडा हे मोठे हार्ट सर्जन आहेत, सगळ्यात मोठे हार्ट सर्जन, आणि ते उत्तम फोटोग्राफर, वाईल्ड फोटोग्राफर आहे. त्यांनी हे टिपलेलं आहे. किती सुंदर. सो हे नंदेशच हे होतं की मला ज्या माणसाने मरणाच्या दारातून परत आणलं, आणि आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्याच्यानंतर हे कळलं की हे सगळे ते फोटोग्राफ्स जे आहेत ते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आहेत, सगळे फ्रेम्स लागलेले आहेत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये. आणि हे आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा ते डोनेशनच्या स्वरूपात असतं, आणि ह्याचे जे पैसे असतात ते एखाद्या हार्ट पेशंट ज्याच्याकडे पैसे नाहीयेत त्याला जातात. किती तर आम्ही हे हिला म्हटलं नाही, आपण एक, हिनेच मला दाखवलं खाली, खूप छान आहे. तर म्हटलं तिच्याच डोक्यात आलं की नंदेश आपण मग फ्रेम घेऊ, आणि ते येणारे पैसे मी ठरवलंय की तुला बरं केलंय ना, तू बरा झालास की मग ते फ्रेम पैसे देऊन आपण घेऊ, म्हणजे ते पैसे अजून कोणाला तरी कामाला येतील आणि त्याचंही प्राण वाचतील, अशी हिची आयडिया होती. आणि ही फ्रेम आमच्या पोरीने सिलेक्ट केली, आयुषीने सिलेक्ट केली. आणि हा डफ, ह्याच्याबद्दल मला बोलायचं म्हणजे इथे गिटार असू दे, हे गिटार आहे, हे तुंतुन आहे, हे जे आमचं म्हणजे आम्ही तसं उगाच तुंतुन वाजवत नाही, आम्ही म्हणजे उगाच तोंडाचं तुंतुन न वाजवता, बरोबर, देव गजानन रे वंदितो, देव गजानन रे वंदितो, देव गजानन रे अन गौरी नंदन करीतो पूजन रे, गौरी नंदन करीतो पूजन रे, वंदितो देव गजानन रे. वा, गजाननाने सुरुवातही झालेली असं म्हणता येईल. मी हा जांभूळ आख्यानातला गण गायला. येस येस. म्हणजे ह्या मी म्हटलं ना मगाशी की एखाद्या कलाकाराच्या घरी आल्यानंतर आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टी ह्या निमित्ताने दिसतात आणि खूप रेअर गोष्टीही आपल्याला बघायला मिळतील. सो आता जसं म्हणाल तसं गिटार आहे, तुणतुणा आहे. मी खूप प्रयत्न केला, गिटार तार तोडेपर्यंत मी प्रयत्न केलाय, मला तार तोडेपर्यंत मी शिकलोय. हे बघा एक तार तुटलेली आहे, पण मला काय आलं नाही. बोलतात तार तोडेपर्यंत कर, प्रॅक्टिस करत राहा. पण तो आलाय, करेन एखाद दिवशी मी शिकेन, ही मला खूप शिवा घालते. अरे ते नुसतंच तू ठेवलंयस, अगं म्हटलं मी कधीतरी बसतो, परत मी गेलं की परत विसरतो, अरे काय खावड आहे. ओके. पण त्याला म्हणजे ह्याच्याने हे पण कळतं की त्याला फक्त लोकसंगीत नाही, मला खूप, आणि हे कदाचित पप्पांकडूनच आलेलं. वन फाईन डे मी ते वाजवून गाणार आहे. ते आपल्याकडे हे इन्स्ट्रुमेंट मला मॉरिशियस वरनं मी आणलं. हे तसं आहे, मी तुला दाखवतो. मी ते उभं काय नाही ठेवू शकत आहे, त्याचं नाही बघ. हे पावसाचं आपण आणि मी ते कधी कधी मग असं पण वाजवतो. मल्हार बारी मोतियान द्यावी भरून, अन नाही तर देवा देवा मी जातो दुरून. मल्हार बारी मोतियान द्यावी भरून, अन नाही तर देवा देवा मी जातो दुरून दुरून. अरे किती मस्त, असं बघितलं तर वाटत नाही की अरे खूपच डेलिकेट आहे ते. मी आणलं, मला तर
2017ला मी गेलो होतो, तेव्हा मी आणलं होतं. मॉरिशसला आमचा कार्यक्रम होता. त्याला छोटस इन्स्ट्रुमेंट दिसलं. मी असं कधी कधी उचलतो छोट्या छोट्या गोष्टी. खूप मस्त आहे आणि मला इतकं बरं वाटतं, मी पहिल्यांदा इतकं छान वाद्य ऐकलंय. तर अशा सगळ्या गोष्टी. आणि इथे हे डफ ज्याच्याबद्दल आता आपण बोलणार आहोत, बिलकुल बिलकुल इथेही एक आहे आणि नंदेश या वॉलला हा मला गिफ्ट दिलेला आहे आणि हा बापू साहेबांचा डफ आहे. तो आता त्याला मला परत द्यायचा आहे. पण तो आता माझ्याकडे प्रसाद विभूत आहे. तो माझ्याकडे काही लाईट म्युझिक, काही फोक चे अजून काही प्रकार असे तो आता शिकतोय, माझ्याकडे येतोय. तो स्वतः पण ते त्यांचं घराणंच आहे, पण हा त्याचा तो माझ्याकडे असतो इथे कधी कधी, त्याच्याकडेही असतो. तर तो मी इथे ठेवला एक बापू साहेब. आणि हे 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 हमारा इंडियन पॅव्हिलियन को ब्रॉन्झ मेडल आपल्याला आता वर्ल्ड एक्सपो झाला होता जापानला, मी आता जाऊन आलो. तर हे कार्ड, आणि मला असे कार्ड्स जमा करायला, जमा म्हणजे मला आठवणी ठेवायला आवडतात. कलेक्शन म्हणू शकतो आपण. खूप आहेत माझ्याकडे, एवढे आहेत. मी आता दाखवू नाही शकत, बरं ठेवलेत एवढे आहेत. आणि आता एक साइड आता आपण घराची बघितली, त्याच्यातच आपण खरं तर केवढे बोललोय. पण आता जर ही दुसरी साइड बघितली तुम्ही, तर मला अक्षरशः आजचा दिवस कमी पडेल एवढं बोलण्यासारखं आहे या घरात. पण आता ही वॉल जी आहे, आपण घरात ना नंदेश दादा, सरिताताई, एक वॉल आपली ठरलेली असते की ह्या वॉलवर आपल्या सगळ्या आठवणी, आपले सगळे अचिव्हमेंट्स आपण प्लेस करायचे असतात. हे घर कधी घेतलं आणि हे घेतल्यानंतर कशा गोष्टी हळूहळू ठरत गेल्या, आधी ती सुरुवात मला जाणून घ्यायची. तर ऍक्च्युली आम्ही आमच्या संसाराची सुरुवात आई पप्पांच्या घरी केली. त्याच्यानंतर त्यांच्यासारखेच 10 बाय 10च्या रूम मध्ये 3-3.5 वर्ष भाड्याने राहिलो. त्याच्यानंतर इकडूनच एक 5 मिनिटावर आहे 1 BHK. पण त्या भाड्याने राहिलो, त्याच्यामध्ये आम्हाला काही असं काही हे नाहीये, म्हणजे सांगणं काही प्रॉब्लेम नाही वाटत, पण सांगितलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की घर, एका घरामधनं दुसरं घर, दुसऱ्या घरामधनं तिसरं घर कसं येतं. 1,500 रुपये भरायला पण आमच्याकडे पैसे नव्हते, भाडं. आणि 20,000 रुपये त्याचं डिपॉझिट. ते कसं बसं भरलं, पण 1,500 रुपये भरायलाही आमच्याकडे भाडं नव्हतं. कारण माझं रणांगण तेव्हा बंद झालं होतं, टूर सुरू होण्याच्या ह्याच्यात होतं. होरच सुरू झालं होतं, बंद होण्याच्या ह्याच्यावर होतं. आणि हिचा जॉब म्हणजे तिला खूप 2,500-3,000 हजार रुपये काहीतरी मिळत होते. आणि त्याच्यात 400 रुपये टीव्हीचं भाडं, सॉरी काय होतं, रेंट. टीव्ही आम्ही लोनवर घेतला होता. ही किती सालची गोष्ट? ही मला असं वाटतं आता 2003च्या आधीची गोष्ट. आयुच्या आधी आयु तिथेच 1.5-2 वर्ष होती, म्हणजे 4ची 2004ची. पहिलं घर मुंबईतलं कुठलं, पहिलं लोकेशन म्हणजे आम्ही आलेलं घर? नाही, सगळ्यात मिळून, म्हणजे सगळ्यात पहिलं मुंबईतलं तुमचं फॅमिलीचं विक्रोळी कन्नमवार दोघांचं. मी असा नायगावला जन्माला आलो आणि मला असं विक्रोळीला. ओके. आणि दुसरं घर नंतर मग आम्ही भाड्यानं राहिलो ते 5व्या माळ्यावर, ते विक्रोळीतच होतं, कन्नमवार मध्ये. आणि मग त्याच्यानंतर मुलुंडला तिसरं आणि हे चौथं मुलुंड. आणि हे घेताना झालं होतं असं की आता मुलगी मोठी होते, तिला पण प्रायव्हसी हवी, आपण पण आहोत, तर 1 BHK एक अजून उडी मारूया, कारण मराठी माणसाने उडी मारणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही मग म्हटलं की चला लोन धाडस करूया. कठीण होतं पण अशक्य नव्हतं. आणि मग चला करूया म्हणून आम्ही याची सगळी डील लॉक केली. ते घर ऑब्व्हियसली विकून हे घेणं गरजेचं होतं. माझ्या सासू सासऱ्यांनी पण मला खूप मदत केली, खूप मदत. आणि लोन म्हणजे, आणि त्यांना मला मदत केली. आणि मी त्यांना सांगितलं, मी आता तुम्हाला याचे पैसे नाही देणार. मला कुठे तुम्ही हे दिलं होतं, लग्न माझं एकटं केलं नाही, माझं काहीच केलं नाही, मग आता मी ठेवून देतो पैसे. त्यांचा आता जरा जास्तच जीव, खूप जीव. आणि मग आम्ही इथे कोविड मध्ये हे बघितलं. हे बघितलं, डील लॉक झाली आणि कोविड हिट झाला. आणि तेव्हा असं झालं की अरे 1 महिन्यात आता कोविड संपणार आणि आपण करू. कार्यक्रम भरपूर येत होते, मला कार्यक्रम खूप आले होते. हिला म्हटलं तू चिंता नको करू, मी अर्धे तरी पैसे भरेन, अर्धे तरी फेडून टाकेन, एवढं माझ्याकडे काम आता येत आहे. कोविड आणि 2 वर्ष मला वाटतं. पण आपण डील केल्यानंतर परत शब्द दिलाय तो मागे जाऊ नये म्हणून आम्ही त्याची उडी मारली होती. आम्ही ते सगळं लोनवर आणि आई पप्पांच्या मदतीने आणि सगळ्या गोष्टींनी, आणि आजही आम्ही ते भेटतोच आहोत, असं नाही. असं तिथून ह्या घराची
मग इकडे आलो. खरी इथे आलो. सुरुवात झाली या Yes, घराची. yes. तर 5 वर्ष पण या प्रत्येक घरात घराने आम्हाला खूप खूप सांभाळलं हम्म. आणि प्रत्येक घराने आम्हाला खूप काही भरभरून दिलं. हम्म. आपण कुठल्याही घराला कमी लेखू नये. अर्थात. म्हणजे बाबाच्या घरात तर आम्ही लहानाचे मोठे झालो, हो. तिथे तर वाढलो आम्ही, हम्म. तिथूनच खऱ्या अर्थानं आम्ही आमचं पाऊल बाहेर पडलं हम्म. आणि या समाजामध्ये आम्ही वावरायला लागलो. हम्म. ते बाबाच्या त्यांच्या पुण्याईनं असं घर प्रत्येक आणि आपण भाड्याच्या घरात राहतो तेही आपलं असतं कारण तिथून आपली स्ट्रगल स्टोरी Yes, असते घरात. ती बरोबर. त्याच्यामुळे आपलं जरी घर नसलं तरी त्या घराने आपल्याला खूप दिलेलं बिलकुल, असतं. बिलकुल. त्याच्यानंतर आपली खरी घरं तयार व्हायला होतात. Exactly. सो त्याच्यानंतरचं हे त्यांचं खरं घर म्हणता येईल आता सध्याचं. आणि आता ह्या वॉलकडे वळूया आपण. Yes. सो दादा कुठून सुरुवात करायची ह्याच्यात ताई? कुठून सुरुवात करूया मला मला कळत मला मी खरं तू सांगू, सांग मग तुला. मला हा फोटो खूप येस जास्त जवळचा बाबाचा. वाटतो. येस Yes. राष्ट्रपतींकडनं पुरस्कार घेताना आणि तो पुरस्कार म्हणजे बाबा जाण्याआधी हम्म. 1.5-2 महिन्याआधी हम्म. हा पुरस्कार बाबांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला ओके. राष्ट्रपतींच्या हातून. पद्मश्रीसाठी मी खूप प्रयत्न केला किंवा तिथनंही खूप फोन आले हम्म. आधी, म्हणजे बाबा जाण्याच्या एक 5-10-15 वर्षापूर्वी. हम्म. पण त्यांना कदाचित वाटलं नसेल की बाबांनी अजून काम करावं, त्यांना अरे. वाटत असेल. हम्म. पण हा संगीत नाटकचा हा पुरस्कार आणि तोच कट्टू मी तुला थोडासा वर घेऊन जाईल. येस. हे बघ, हा 2010 हम्म. आणि हा 2014. वाव. हा डिक्लेअर 2013ला झाला होता, अच्छा. पण तो 14 मध्ये हा मला मिळाला. हम्म. आणि संगीत नाटक हा पुरस्कार राज्यपाल हे जे आहेत आपले हम्म. बालकृष्ण आचार्यजी, हम्म. हा इथे मला आगरताल्याला मिळाला. ओके. हा राज्यपालांच्या हातून मिळतो ज्युनियर कॅटेगरीतला. ओके. तर तो मला लोककलेसाठी मिळाला. हम्म. म्हणजे पर्टिक्युलर शाहिरीसाठी इतरांना मिळालं किंवा तबल्यासाठी तळवळकर यांची कन्या हा. पंडित सुरेश तळवळकर यांची कन्या. तर पिता पुत्रांना असा पुरस्कार मिळणं हम्म. संगीत नाटकचा हम्म. फार रेअर आहे, वा. फार रेअर आहे. तर महाराष्ट्रातनं एक तळवळकर हम्म. आणि मी असतील, म्हणजे हम्म. मी असेन हम्म. असा पिता पुत्रांना मिळणारा 1-2 पुरस्कार असतील. वाव. तर हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. हे जांभूळ आख्यानाचं हे सर्टिफिकेट आहे आमचं. हम्म. हे बघ तू इथे, तेव्हा मी ना हा. नंदेश उमप अर्जुन असं अच्छा. लिहिलंय. अर्जुन म्हणजे मी अर्जुनाची भूमिका करत होतो. ओके. 90 साली जांभूळ आख्यान जेव्हा आलं हम्म. तेव्हा मला असं वाटलं की अरे मी का नाहीये जांभूळ आख्यानात. तर 2005ला परत उभं राहिलं. हम्म. मी एक दिमडी आणि कोरसवाला म्हणून उभा होतो. हम्म. ओके. आणि त्याच्यानंतर काही अवधीने मोरवेकर अण्णा आजारी पडले. मग माझ्या अंगावरती भूमिका आली आणि अर्जुन आणि साथीदार मी करत होतो. पण काही वर्षाने बाबा गेल्यानंतर जबाबदाऱ्या बघ कशा असतात, त्या जबाबदाऱ्या हळूहळू हळूहळू पार करत बाबांचा जांभूळ आख्यानाचा अंगरखा तो माझ्या अंगावर आला. बापरे. हे जांभूळ आख्यान ती बघती आपण trophy केली. हा, ही जांभूळ आख्यानाची आपण आम्हाला 100वा त्याच्यावर येईनच मी आता. अच्छा. हा 100वा प्रयोग आम्ही रौप्य महोत्सव केला होता ओ. आणि 25 वर्ष झाली होती जांभूळ आख्यानाला. अच्छा. हा म्हणून हा. असं वरती आणि आमचा जाऊन, 100वा हा. प्रयोग होता. राईट. मला वाटतं की मला एक 52-55 पुरस्कार तुम्हा सगळ्याच्या आशीर्वादे, रसिकांच्या आशीर्वादे मिळाले. हम्म. त्यातले ठराविक मी इथे लावले, काही आमच्या दुसऱ्या घरात आहेत. हम्म. तर हे- तू as a निर्माता किंवा- हा, मी ॲज अ निर्माता म्हणून मी मराठी जो आहे कार्यक्रम हा, हा. 2007ला आम्ही केला होता सुरू. ओके. त्याचा हा 300वा प्रयोगाचा आहे. त्याच्यानंतर पाठीमागे आहे इथे हे मी मराठीचा आमचा हा कितवा आहे, 400वा प्रयोग आहे. 400वा, असे हो. मी प्रत्येक प्रयोगाचं अगदी 1000 प्रयोगापर्यंतच माझ्याकडे ट्रॉफीज आहेत. ही पहिला प्रयोग आम्ही केला होता. हम्म. मी मराठीचा पहिला कॉन्ट्रॅक्ट शो. आता धूळ ओके. थोडीशी आहे हा, कारण हा, आमच्या हा. घरात खूप धूळ येते. ठीक आहे, ते मी साफ करत राहीन. हम्म. या आयुष्यावर पण फार धूळ येते असते, ती आपल्याला साफ करत राहिली पाहिजे. हा बघ, हा 18 मार्च 2007. ओके. हे मी जपून ठेवलेलं आहे. आपण गुढीपाडव्याचं 7 मार्चला 7 मार्चला आम्ही ओपन केला आणि हम्म. पहिला कॉन्ट्रॅक्ट शो मी मराठीचा वा. तो हा होता. आणि तो आमच्या नगरमध्ये, आमच्या अहमदनगरमध्ये, ज्या गावात मी ओ. आमचं गाव आहे वा, वा. अहमदनगर, तिथला आहे. आणि मग अनेक हे बाबाच्या स्मृती हम्म. अनेक आहे. तिथे संगीत का मेला हम्म. जो आम्ही हिंदी एक केला होता, त्याची एक ओके. ट्रॉफी आहे इथे. हा 100वा. 100वा प्रयोग होता संगीत का मेला. So आता हॉल टूर तर आपण पाहिलीये, पण हे घर सजवण्याचं क्रेडिट कोणाला जाते, म्हणजे घेतल्यापासून? ही नाही म्हणते तसं, हो. पण हिचंही भरपूर काही आहे. म्हणजे झाडं असणं हे आम्हा दोघांनाही हो, आवडतं. कारण इथे थोडस मला हा दिसतंय ते. हा हा. हा
आता आतमध्ये पण बाहेर पण ते आहेच. पण हे सगळं हे तिचीच थोडीशी आयडिया आहे की काय कुठे अजून नको, इथे नको, ते तिथे राहू. कारण घर छोटं आहे, पण आमच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आम्हाला आवडणाऱ्या आहेत ना, त्या असल्यामुळे ते ठेवायचं कुठे. पण आम्ही प्लेस केलंय. आम्ही म्हटलं अरे जसं आहे तसं ठेवूया. आणि कलर कॉम्बिनेशन हे खूप छान वाटतंय. म्हणजे इथे तुम्ही बघाल तर कार्पेट असू दे किंवा एक मोठी चेअर आहे, ती चेअर असू दे, किंवा तुम्ही जर फर्निचरही बघाल तर फर्निचर मध्येही असं साधं प्लेन असं आपण ठेवत नाही. आणि सगळं स्वस्तातलं आहे बरं का. म्हणजे मी खरं सांगतो लोकांना टॉरी काय माग काही नाही. मी सगळं कुठून कुठून असं बघून बघून विंडो शॉप करून करून कुठे कुठे फिरून फिरून मला आवडतं. पण त्या छोट्या छोट्या गोष्टी लोकांना वाटतं अरे खूप पैसा यांच्याकडे, असं नाहीये. देवाच्या कृपेने येईल. पण थँक्यू. येस. हा हा हिची ओळख करून देऊ आपण. या ना, या प्लीज. ये सुवर्ण ये, इकडे ये. ही आमच्यासाठी तयार होऊन मस्त आलेली आहे. अरे वा. आमच्या घरातलंच एक मोठं सहकार्याचा हात तिचा. सो ही आमची सुवर्णा आणि ही आमचं अख्खं घर सांभाळते. चावी तिच्याकडेच असते आणि उत्तम चहा बनवते. अख्खं घर स्वच्छ स्वतःच्याच मनाने जसं जमेल असं कधी हे नाहीये. ती म्हणजे आपल्या या घराच्या पूजेसाठी पण ही आमच्या सोबतच. हो. आता 16 वर्ष झाली ती आमच्याबरोबर. बापरे, 16 वर्ष झाली. सलीम खान साहेबांनी एकदा म्हटलं होतं की आदमी की पहचान पुराने दोस्त और पुराने नौकर. पण ही आमची नौकर नाहीये. ही आम्ही नोकराणी म्हणून किंवा आमची कधीच आम्ही हे नाही केलं. ती आमच्या घरची मेंबर आहे. म्हणजे तिला काही झालं तर ती बोलत नाही की दादा मला मुलीला हे पाहिजे ते पाहिजे. तिचं ते आम्ही ओळखतो. काय माहित नाही कसं तरी हिला तरी सरिताला तरी कळतं अरे काहीतरी गडबड आहे, हिचा आज मूड जरा ऑफ आहे. मग मी विचारतो, कारण ती तिला सांगत नाही, मला बरोबर सांगते. तर मग मी विचारतो काय ग, तर मग ती म्हणते दादा माझं असं असं आहे मला. पण ती आमच्या घरची आणि तिने खूप सांभाळ. आम्ही चावी तिच्याकडे देऊन आम्ही कुठेही कधी जाऊ शकतो. आमच्या घरातली एकही गोष्ट इकडे तिकडे कधी जाऊ शकत नाही. म्हणून मी मुद्दाम तू येणार आहेस म्हणून मी मुद्दाम तिला सांगितलं तू थांब, जाऊ नकोस, तू ये, तुझी मला ओळख करून द्यायची. पण अशी ओळख कोणी आपली ओळख करून देतो ग आपण, पण इतरांची ओळख आणि ज्याने आपल्याला सांभाळलं आणि तू घरासाठी आलीस तर नक्कीच. आणि खूप महत्वाचं असतं एक एवढा विश्वास संपादन करणं. कारण आता आपण बघतो थोडी कामं झाली की निघून जाणारी माणसं खूप आहेत, पण आजकालच्या जगात तो विश्वास संपादन करणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि ताई इतके वर्ष तुमच्याकडे काम करतात म्हटल्यानंतर घरातलाच एक भाग आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मी जॉब करू शकते किंवा मी आयुषी पण जेव्हा शाळेतून परत यायची तेव्हा ही पण भरपूर जेवण दे किंवा काहीतरी मदत कर किंवा काहीतरी कर. तिलाही खूप लहानपणापासून तिने सांभाळलं आयुषीला. त्या घरापासून तिच्या मुलींना सांभाळून तिने आमच्या मुलींना पण सांभाळलं. अरे वा. सो दादा आता किचन कडे वेळ जिथे ताई आणि ह्यांचं दोघांचंही काम असतं. दोघांचंच आहे, हे दोघेच सांभाळतात. सो किचन म्हटल्यानंतर आपल्या सगळ्या मुलींचा बायकांचा एक खास स्पेशल विषय असतो. सो तेही कसं ठेवायचं, काय असलं पाहिजे किचन मध्ये, सिलेक्टिव्ह कसं ठेवायचं, हे कसं तुम्ही डिसाईड केलं? तर दीपाली ऍक्च्युली आपण हे जे घर घेतलं ना तेव्हा मी जसं सांगितलं कोविड टाइम होता, तर आम्हाला खूप काही करता नाही आलं. जे आधीच्या लोकांनी केलेलं होतं त्यालाच थोडंसं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. मेन कसं आहे की आम्हाला दोघांना किंवा तिघांना रादर, आयुषी, मला आणि नंदेशला व्हाईट कलर किंवा लाईट कलर पेस्ट फार आवडतात. तर म्हणून याचा पूर्ण बेस जर तू बघितलास तर व्हाईट आहे. इट्स व्हेरी सिम्पल, सस्टेनेबल, मॅनेजेबल. कारण मी जॉब करणारी आहे, तिच्या अंगावर भरपूर काही असतं. फक्त जो हा कार्पेट बघशील परत, हा माझा फार फार आवडतं एक, म्हणजे हा युजली घेणार नाही कोणी किचन मध्ये, पण ऑब्व्हियसली मला आवडतो व्हाईट कलर. आणि हा मला आणि आयुषीला खूप आधीपासून होतं डोक्यात मनात, तर ते त्या हिशोबाने आणि त्या निमित्ताने ते हे एक आम्ही चेंज केलं. आणि बाकी सगळं जे बघशील ते फार फंक्शनल आहे, सिम्पल आहे आणि जसं आपल्याला रोज लागतं तशा हिशोबाने केलेलं आहे. आणि तो जो हा एरिया ऍज युजल क्रॉकरी वाला, तर तो कारण आम्हाला फार आवड आहे, वेगळ्या वेगळ्या कप्सची आवड आहे, वेगळ्या बोल्सची आवड आहे, प्रचंड भरपूर. आम्ही कुठेही गेलो तरी छान आधी कप्स कडेच लक्ष जातं. आमच्याकडे भरपूर कप्स आहेत, असं नाहीये की फक्त एका ठराविक दुकानातून घ्यायचंय, आम्ही कुठूनही काहीही घेत असतो. मग बोल्स आहेत छोटे छोटे,
असं सगळं त्याचा आवड आहे. येस. आणि स्टोरेजच्या बाबतीतही जर तुम्हाला दिसेल तर खूप छान स्टोरेज तुम्ही Yes, मॅनेज yes, केले. म्हणजे yes. असं कुठे आपण म्हणतो जसं भिंतीवर फार जास्त नाही, स्टोरेज करून नाही. ती गर्दी करण्याचा प्रयत्न नाही, नाहीये. नाही. जे काय स्टोरेज इथे सगळं माझ्या मते इथे Yes, खाली yes. पॅक आहे, त्याच्यामुळे Pack छान आहे. सुटसुटीत Yes, वाटतंय. yes, yes. येस. आता किचनची गोष्ट झाली, आता आपण वळूया बेडरूम कडे. Yes, आणि yes. आयुषीचाही बेडरूम आहे. आयुषीचं bedroom. येस. तर हा बेडरूम मुलीचा. हा मुलीचा बेडरूम. दीदीचा आमचा आयुषी. आयुषी. हा. तो अगेन हे तिचं सगळं काही जे काही तिचं जग आहे म्हणायला हरकत हो, नाहीये. तिचं जग आहे. तिचं जग आहे आणि हे तिनेच पूर्ण सजवलेलं आहे. ओके. सो जर तुम्ही बघाल ते तिचा स्टडी आहे. हा. सो ती अभ्यास आता करते सध्या. सो पण ती आता काय शिकते ताई सध्या? लॉ शिकते आहे. ओके. ती हॉस्टेलमध्ये राहते पण ती जवळच असल्यामुळे ती कधी जमलंच तर येतच असते. ओके. मग त्याच्यानंतर पुस्तकांची भरपूर आवड आहे. बापरे खूप. प्रचंड वाचते ती व्यवस्थित. तर तिच्यासाठी हे सगळे पुस्तकं आहेत. हॅरी पॉटरची मोठी फॅन आहे. खूप मोठी हा. फॅन. Obviously आम्ही हॅरी पॉटर आजूबाजूला लंडनला गेलो होतो दिसतो. तेव्हा आम्ही तिथे तिला पाहिजे होतं. Okay, मला हा. ते पाहिजे. म्हटलं घे बाबा, काय आम्हाला फक्त जादूने आम्हाला गायब करू नको. तुला ती काठी आतच ठेव म्हटलं, बाहेर नाही तर डिश करशील पप्पा गायब. ते तिचं छोटस बाहुलं ते खूप लहान असतानाच आहे. कुठलं? ते 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 अच्छा, okay. ही छोटी आयुषी आमची. So this is her place of इट्स हर वर्ल्ड. पण हे पण तिने खूप छान हा, photo- तिची idea आहे ती. तिची फार तिचा एस्थेटिक सेन्स तिची idea आहे. छान आहे. खूप सुंदर So आहे. तिची हा. आयडिया, तिचे लोक, तिचा आवडत्या सगळ्या काही गोष्टी आम्ही ऑफकोर्स आहोतच. असं सगळं तिने मॅनेज केलेल्या गोष्टी आहेत. वाव, खूप सुंदर आहे. आणि ही- तिचं ही- जग ही खूप आधीची खूप आयुषी बघायला मी गेलो. वा, तिचं तिने मस्त हा, छान अरे. सॉर्टेड. Yes. तरी आता हे आम्ही ठेवल्यामुळे नाहीतर ती हे सगळं तिचं काही नसतं. तिचं अजून छान वेगळं असतं. वाव. आता घर छोटं असल्यामुळे हा. काही, आम्हाला सुटकेसेस वगैरे लागतात, ठेवावे लागतात राईट. त्या ह्याच्याने. पण त्यातल्या त्यात जितकं जसं प्रयत्न करता येईल तसं आम्ही बिलकुल सजवतो. पण बिलकुल. हे तिचं कॉम्बिनेशन मला व्हाईट इथे Yeah, दिसतंय Again जास्त. white. बिलकुल, White आम्हाला again फार white, आवडतो. white, हा white. हे पण एकदम म्हणजे हे तर तिचंच फेवरेट एरिया आहे. हम्म. हा. हा. आणि हे जे आहे हा. हे जुनं कपाट. या कबडची कहाणी अशी की ही माझं कबड आहे. ओके. माझ्या आई पप्पांकडून ते लोखंडी. मला आलेलं आहे. हा. म्हणजे इथे मी आरशात लहानाची मोठी झाली बिलकुल. आणि आज माझी पोरगी इथे लहानाची मोठी झाली आहे. अरे वा. सो हा जो तर आरसा आहे, दाखव त्यांना ते. ओके, सो हा जो हे जे कबड आहे हे हा. खूप खूप आणि हे कुठेच जाणार नाहीये. हा. हे बिलकुल, आयुष्यभर बिलकुल. माझ्याकडे राहणार, माझ्याकडून पुढच्या म्हणजे खूप strong पिढीने आहे. पिढी जाणार. खूप स्ट्रॉंग आहे. खूप माझ्या जुनं. आईकडून मला मिळालंय, माझ्याकडून नंतर आयुषीला. आम्ही म्हटलं हे नाही आपण हे करायचं, हे आपण ठेवून द्यायचं. आणि हा कलर पण तोच आहे. कलर हा, तसाच आहे. colour आम्ही पण कलर change अजिबात केलाय. बदललेला नाहीये हा. की बाबा छान दिसायला पाहिजे वगैरे असं काही नाही. आम्ही तो तसाच एस्थेटिक म्हणतो ना, एक लुक. म्हणजे हे तिचे फोटो छोटीशी छोटी लहान असताना तिने लावलेलं सगळं काही तसंच सगळा तो ठेवलेलं आहे. आगाऊपणा तिने केलेला तो आम्ही तसाच ठेवलाय. किती छान. ती एक आठवण आहे Yes. कारण ती छान. आणि हा, this is the bin bag. बेन बॅग. हा, जे सो अगेन शी मुलाला लाईक्स आवडतं. So, शी लाईक्स टू Relax सेट रिलॅक्स. सध्या. nice to relax. It's her. There she has those soft toys. One is the penguin, वाव. elephant, another हे तिला आमच्या एक Harry Potter fan. आमच्या हे आहेत लंडनच्या माझी एक मानलेली बहीण आहे. हम्म. तर तिने तिच्या वाढदिवसाला ही गिफ्ट दिली होती अरे तिला. वा. हॅरी पॉटरचं सगळं खूप बापरे, खूप बाबा, मोठी फॅन आहे प्रचंड वाटतं म्हणजे ती. काय. आणि if you see even that, हा, हे so again तिचं- aesthetic sense. She तिचे likes सगळे putting फोटो up- होते तिने लावलेले हा. जुन्या याचे आहे ना. हा, सगळी जे तिला गोष्टी आवडतात त्याचं एक हे केलं होतं. आता ती आता परत करणार आहे हॉस्टेलमध्ये ती सगळं. गेल्यामुळे ती घेऊन गेली आहे हे सगळं. ओ. त्या हॉस्टेलमध्ये लावलंय तिने तिच्या रूम मध्ये. म्हणजे ती सही. शी लाईक्स टू हम्म. असं खूप आवडतं तिला. हे आम्ही And if लंडन you see मधनं the घेतलं होतं. curtains हो. हा. are white and green. White and Green green. is her तर color. तीच इथे आहे. ते छान वेलींचं हे पण तिचं खूप आहे. सुंदर ते सगळं कॉर्नर. तिनेच आपलं स्वतःहून अमेझॉन मधून मागवून वाव. स्वतः या, या, या. चिकटवून स्वतः हा. लावून एलईडीचं लाईट लावून स्वतः सगळ्या अरे गोष्टीचं हा. हे केलेलं आहे. हम्म. ती तिची आहे That's her सगळं. choice. वाव. खूप सुंदर आहे. आणि खूप छोटे छोटे कलेक्शनही तिच्याकडे आहे जे बिलकुल, आयुष्याचं बिलकुल. आपल्याला छान छोटे छोटे कलेक्शन पाहायला मिळत आहे. या, या, या. सो आता इथून वळूया दुसऱ्या रूम कडे जी नंदेश बिलकुल. दादांची आहे कारण तिथे Yes. खूप छान छान गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. चल. सो चला. इकडचंही कलर कॉम्बिनेशन आणि सगळं ना Right. म्हणजे खूप छान असं लाईट हे होतं. म्हणजे Yes. आपण म्हणतो ना की खूप फ्रेशनेस आणि प्रकाश छान दिसतोय. Right. त्याच्यामुळे
हे कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतंय आणि हेही माझ्या इथे व्हाईट ऐकिया आम्हा तिघांना वाईट हा we कलर like फार आवडतो. क्रीम आणि व्हाईट. बेसिकली त्याचे हे काय आहे की जेव्हा आपण व्हाईट घेतो तेव्हा आपले मुंबईचे घर तसे छोटे असतात, हा मग तो थोडं ब्रॉड दिसायला, दिसायला, broad मोठं दिसायला. दिसायला. हा. आणि आम्हाला मुलगी आहे हम्म. प्लस ती मोठी आहे म्हणजे ती खराब होत नाही. नाहीतर काहीतरी आपलं वा, पण वा. खरं सांगायला गेलं तर ती लहानपणी पण नाही नाही कधीच नाही तिने तिने कधीच नो एकही भिंतीवर कुठेही भिंतीवर नाही किंवा कधीच कुठेच नाही. हम्म. नेव्हर नेव्हर. आणि मार पण नाही आमचा हात आम्ही तिला असं पण नाही मारलं. आणि अरे. ओरडा बिलीव्ह पण नाही खाल्लाय करत. तिने. ओरडाओरडी ठीक आहे हा. पण नाही, पण तिने कधी ओरडा तिने पण मार नाही नाही. खाल्लाय. वा. कधीच नाही मार खाल्ला. नाही तर मुलं बापरे आम्हाला केवढं मार. So हे परत इफ यू सी द ऑर्गनायझेशन हम्म. इट्स आयुषीज. हे आयुषीज दिस Okay. थिंग सो Choice. तिची चॉईस तिने थोडस हे प्रयत्न केला की नीट ठेवा नीट हम्म. ठेवा असं काहीच आणि नाही. ते सगळं पण हे परफ्युम्स सगळ्या आणि गोष्टी परफ्युम्स किंवा माझे लिपस्टिक्स वगैरे हा. सगळं असं ठेवतो. परत त्याच्यावर अगेन मॅनेजमेंट ऑफ स्पेस. हा. पण तिथेही मला हा, बाबाचा. बाबांचा एक छान फोटो Right, दिसतोय. right. सो तसं स्पेशल आहे नंदेश दादा म्हणजे असा आमचा तिथे favorite. ठेवलाय म्हणून हा. म्हणते की एक- तोच. नाही नाही हा मी नंदेशला हा, आम्ही गाडीत आमच्याकडे- हा. गिफ्ट दिला नाही, आणि होता. आपल्याकडे आणि तो Swift तेव्हा Desire. Desire होती. तर त्याच्यात तेव्हा तो ते आम्ही लावायचो. गाडीवर ठेवावा त्या अच्छा. गाडीत म्हणून तो ठेवला हे होता. बघ मग याला खाली ना हे आहे असं आहे. डॅशबोर्ड हा, आपण dashboardला. ठेवतो तसं. ओके. या. मग आम्हाला असं वाटलं की मग इथे आपण राहू दे म्हटलं इथे इथे राहू वा. दे. वा, वा. आणि ही आमची ही एक वॉल आहे खूप सुंदर वॉल आहे ती. आणि मला ना ह्याचं हे पण खूप हे वॉलपेपर आहे. वॉलपेपर Wallpaper. वॉलपेपर आहे. सो अगेन आय थिंक वॉज दिस अ सरप्राईज फॉर यू दॅट आय मेड? नो नो No, this was a surprise for each other. We just thought of having something Yeah. different. आम्ही काय करत असतो मध्ये मध्ये काहीतरी करत असतो. हम्म. हे मला वाटतं वॉलपेपर दिस आय विल टेल दिस. कलाकार माणूस जो असतो ना तो असा आपल्याला वाटतो अरे बापरे खूप काही, पण नंदेशने खूप आयुष्यात स्वतःला झोकून दिलं या कलेसाठी. हम्म. तर खूप वर्ष काही गोष्टी करण्याच्या मागे आणि त्या सगळ्यात जो जपण्याच्या मागे हम्म. काही काही गोष्टी आमच्या खूप राहून गेल्या. आणि आमचं 20th वेडिंग अॅनिव्हर्सरी होती आणि तेव्हा या माणसाने हम्म. मला हे फर्स्ट सरप्राईज म्हणजे असं एवढं मोठं सरप्राईज, ओके. बाकी असं तो देतच असतो सरप्राईजेस, पण हे सरप्राईज त्यांनी दिलं होतं. ह्याच्यातला सगळ्यात पहिला फोटो हा. हा आमचा हा बघ विच वन नो 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 तो हा तो एक आहे. तो एक हाय. आहे, हा आहे. हा एक आहे आणि हा आहे. आणि हा एक आहे. तेव्हा आम्ही खूप छोटूसे Well, होतो. अरे किती गोड फोटो आहे. Yeah, हा, this is हा. one of my favorite, our हा, favorite. खूप खूप So गोड it फोटो आहे. began, the journey began here. हम्म. 1, 2, 3 आणि मग हे आमचे सगळे विथ फॅमिली आणि विथ इच अदर. वा. 20 years and 26 years. हो, 6 हो. years. आता 26 26वं वर्ष चालू आहे. And still stronger. वा 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 वा. Touch wood. येस. आणि इथे ना या साईडला नंदेश Again. दादा या, पुन्हा या. एकदा हे. हे या पप्पांच्या घरून आणलेलं. हम्म. तर हे तुमचं पूर्वीपासनाच आहे म्हणजे हे जपून ठेवलेलं हा, हा. तेव्हापासनाचं. वर तिथे आमच्या घरी होतं तर मी आत्ताच घेऊन आलो तर तार त्याची हे झाली आहे. हा हा. आदेश म्हणाला अरे ते मी म्हटलं अरे वर काय ठेवलंयस? हम्म. म्हणे, अरे काही नाही बांध आपला एक तारा आहे. म्हटलं काय पण मग तू दे मला, म्हटलं तू वापरत नाहीस तर. आणि मी या एक ताऱ्यावर आणल्या एक कबीराचं एक भजन बसवलंय, अच्छा. पण मी आता नाही गाणार. मला ते पूर्ण करायचंय. ओके. मी त्याचा एक साईन बसवलेली आहे, मला ते पूर्ण करेन तेव्हा मी एकात करताळ आणि वा. हे घेऊन गाणार आहे आणि सगळ्या रसिकांपुढे आणणार आहे. आणि Other side if you see, हा. इकडे आपण जर बघतोय अगेन स्पेस IKEAचा हे घेतला होता हो. कारण कॉम्पॅक्ट आहे. हा, त्याच्यात आतमध्ये गोष्टी सगळ्या लावू गोष्टी शकतात. राहतील म्हणून. आपल्याला कसं मेन असतं की स्टोरेज हम्म. हवं, राईट. कारण आपल्या गोष्टी असतात. बरोबर. इथे जर आपण बघितलं तर आमचं अगेन एक फ्रेम आहे. येस. आमची 25वी लग्नाचा वाढदिवस झाला तेव्हा एक गिफ्ट दिली होती अच्छा. आणि इथे पूर्ण family हा आहे फोटो आमची. येस हा आमच्या सगळ्यात कुटुंबाचा. महत्वाचा Right. फोटो मला वाटतोय. Yes. मी बघू हा? घे ना Yes, घे ना yes, अरे please, प्लीज. please. So हम्म. आई बाबा या ना नंदेश दादा येस तुम्ही. येस येस. नंदेश तू हा मला जरा हा म्हणजे हे कधीचे फोटो तरी किती सालचे फोटो हे असतील? मला असं वाटतं एक 2000, बाबा 15 वर्ष झाली, त्याच्या एक 4-5 वर्षापूर्वी काढलं. 20 वर्ष झाली असतील, हम्म. एक 17-18 वर्ष झाली असतील मला असं वाटतं. वा. येस येस. ही बघ नाही पिल्लू आमचं म्हणजे हे आयुष्य. 3-4 वर्षाची होती. Yes. ओके. हा म्हणजे पकड ना 17 वर्ष आली.
17-18 वर्षाली. वा, किती छान फोटो. आणि असे फोटो खरं तर आपल्याला आणि हा फोटो काढलाय नितीन सोनावणे. अच्छा. आमचा एक खूप मोठा टाइम्सचा हे आहे, ओके. फोटोग्राफर आहे, जर्नलिस्ट आहे, फोटोग्राफर जर्नलिस्ट. ओके. त्याने हा आमचा सगळ्यांचा काढला आणि मी त्याला थँक्स म्हणेन की सगळे आम्ही सगळे एकत्र दिसतात. आलो सगळे, म्हणजे बायका पण आल्या, आमच्या वहिन्या पण आल्या, आणि आमची नातवं पण आली. हो. ही आज्ञा आता मोठी झाली आहे, हा अभिषेक, आयुषी, आविष्कार नाही तर एक हे सगळे कुटुंब असं आमचं. खरं आपण गुगलवर किती फोटो सर्च केले, नंदेश उमप गुगलवर टाका किंवा शाहीर विठ्ठल उमप गुगलवर टाका, पण हे जे फोटो आहे ते आपल्याला घरातच पाहायला मिळतात. आणि हे येस, मला खूप छान वाटतं की माझ्या प्रेक्षकांना असं वेगळं कलेक्शन आणि म्हणतात ना आठवणी आहेत. आता किती प्रेक्षक ह्या सगळ्यांची जोडले, तुमच्या फॅमिलीशी किती प्रेक्षक जोडले गेलेत, त्यांच्यासाठी ही खूप खास भेट आहे असं म्हणायला हरकत नाही. हे आम्हाला 25वा आम्हाला गिफ्ट दिला आमच्या कलाकारांनी. ओके. हे बघा ना किती छान आहे. सो अगेन आमचा आवडता फोटो तो फोटो. तो सगळ्यात पहिला क्लिक केलेला भेटले होते. हो, आम्ही लग्न झाल्यानंतर आम्ही तिथे मुलुंडला एक हे होतं, एक फोटोग्राफर होता जो बाबांचा पण तुम्ही आत्ता असा फोटो बघताय ना, तो फोटो आम्ही बाबांना घेऊन जाऊन तिथे काढला होता. आणि तो आता सगळीकडे व्हायरल आहे, म्हणजे सगळे लोक वापरतात, तोच वापरतात जो आम्ही बाबांना घेऊन गेलो. तर त्या फोटोग्राफरने काढलेला अप्रतिम फोटो आहे आमचा आतापर्यंतचा. नाही तर माझा इतका सुंदर फोटो कधीच येत नाही, तो त्याने हे केलं आणि इथे हिच्यामुळे पण तो सुंदर दिसतोय कदाचित. तर ही आमची आठवण आहे. खूप खूप सुंदर फोटो आहेत आणि छान आठवणी या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाल्या. हे छोटे छोटे कलेक्शन तुम्हाला आणायला आवडतं, मलेशियामधनं मेमरीज आहे सगळ्या, सिंगापूर वरनं आणले. हे मला कतारला दिलं होतं माझ्या एका मित्राने. हे ॲस्ट्रे आहे. छोटे छोटे आम्ही वापरत नाही. माझ्या आईकडनं आम्ही तो म्हणजे ऍज अ फॅमिली दार्जिलिंगला जेव्हा गेलो होतो तेव्हाही घेतलेलं होतं आणि ते आता पण माझ्याकडे आहे. हे जे तुम्ही बघताय दिस ऑल्सो हॅज अ स्टोरी. मी जाणून बुजून हे आज येस प्लीज आम्हाला ऐकायला आवडेल. 1999 जेव्हा नंदेशने मला 1999 यू हॅड गिव्हन इट फ्रॉम अमेरिकनला गेलो, मी अमेरिकेत गेलो होतो. त्यांनी मला हे गिफ्ट, पहिली माझी अमेरिका टूर 99ला रणांगण, जे आमचं 75वा रणांगण हा झाला होता, तेव्हा मी तिला आणलं होतं. तेव्हाची ही गिफ्ट आणि ते मी आम्हाला असं वाटलं आज 26 वर्ष झाली. पण किती छान वाटतंय, ते खूप सुंदर डेलिकेट आणि असं मस्त. आणि आतापर्यंत मी जपून ठेवलं. येस. आणि अशी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इथपासून ते या घरात सगळीकडे आमचे सगळ्या आठवणीच आहेत. वा, घराची एक छान सुंदर सफर तर आपल्याला घडवली आहे दादांनी आणि ताईने पण. आणि आता आपण थोड्याशा सुट्टी, हा आपला एक सेगमेंट आहे ज्याच्यात आपल्याला जाणून घ्यायचं असतं की कलाकार घरी असतात तेव्हा नेमके त्यांचे छंद काय असतात. सो जरा बसूया आणि आणखीन थोड्या गप्पा मारूया. सुट्टीमध्ये आता खरं तर ताई म्हणाले तसं की त्या कामानिमित्त बाहेर असतात, दादा बाहेर असतात. सुट्टीच्या निमित्ताने कॉफी बनते आमच्यासाठी. पण या किचन मध्ये जसं आता ताईंनी वेगवेगळ्या रेसिपीज सांगितल्या दादांच्या आवडत्या आता त्यांच्या साईडच्या. सो दादा किचन मध्ये जास्त असतात किंवा सुट्टीत काही खाऊ घालायचा विचार असतो दादांचा? पण मला मी कॉफी किंवा चहा किंवा ऑमलेट किंवा असं चपाती बिपाती असं काही येत नाही मला. पण तो मॅगी छान बनवतो, मॅगी वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी जेवढ्या हे लोक नसतील त्या आपल्याला खाता येईल अशा गोष्टी लगेच करायच्या. बुर्जी असेल, माझी बुर्जी मी खूप छान बनवतो, एग बुर्जी किंवा तो त्याच्यासाठी बनवतो, बट व्हेरी रेअर. बट मी आम्ही रात्री कधी आपण निवांत बसलो तर मी कॉफीला बनवून देतो, आम्ही कॉफी घेतो. आमचं रोजचं आमचं रोजचं आहे. जेव्हा आयुषी पण हॉस्टेलवरनं येते आणि ती नसली तरीही आम्ही संध्याकाळची मस्त झोपायच्या अगोदर चल आज कॉफी पिऊया, छान कॉफी बनवतो. हा बनवतो कारण त्याला माहिती असतं मी थकलेली आहे. छान एक कप कॉफी आणि गप्पा मारत आणि गप्पा सुट्टी असते, छान मूवी बघायची, छान गाणी लावायची. असा आमचा तो आमचा दिनचर्या संध्याकाळ सुट्टीची झालेला आहे. आपल्याला ना नंदेश दादा बाहेर प्रोफेशनली कसे असतात ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण हे घराचं सेगमेंट यासाठीच की आपण घरात असताना एक
नॉर्मल माणूस म्हणून वावरतो. बाहेर थोडंसं आपल्याला सेलिब्रिटीचं वलय निर्माण होतं. त्याच्यामुळे बाहेर गेल्यानंतर मग आपल्याला थोडे रेस्ट्रिक्शन्स येतात, पण इथे आपण घरात छान वावरू शकतो. म्हणून ह्या काही गोष्टी आपल्याला नव्याने ऐकायला मिळतात. आणि काय होतं, बाहेर किती आपण फिरलो, किती कार्यक्रम केले, किती परदेशात असलो, शेवटी सगळ्यांना सगळेच हेच म्हणतात की घरी आलं की हा छान वाटतं. आपलं किचन, आपलं बेडरूम, आपलं हॉल, आपली सगळे लावले छान वाटतं. म्हणजे घरी आलं की रिलॅक्स होतो माणूस खूपच. सो सुट्टीमध्ये आता आमचं एक छान पेटपूजा झालेली आहे आणि कॉफी, स्नॅक्स असं सगळं घेऊन झालेलं आहे. आता मला ना एक ताई विचारायचं आहे, किचनमध्ये तर आपला थोडा वेळ जातोच, पण अदरही आपले म्हणजे आता तुमचं प्रोफेशन टीचिंगचं आहे, नंदेश दादा सतत बाहेर असतात, मग आपली आवड जोपासण्यासाठी आपण जेव्हा घरी असतो तेव्हा ना बऱ्याच गोष्टी करत असतो. सो तुम्ही दोघं बेसिकली, माझ्या मते दादा तर त्यांचं काही ना काही नवीन क्रिएटिव्ह करण्यातच गुंतत असतील. तुमचा वेळ कसा जातो घरी असल्यावर? बेसिकली मला आधीपासून ना, म्हणजे माझ्या आईकडे असल्यापासून झाडांची फार आवड होती. म्हणजे माझ्या आईला पण होती, पण काही कारणास्तव आम्ही, ती पण जॉब करायची, मग त्याच्यानंतर आम्हाला ते जमलं नाही. मग आधीच्या पण घरात आपण जेव्हा भाड्याच्या घरात तिकडे जागा नव्हती. मग दुसरं जे घर होतं, जे आम्ही इथेच राहत होतो, तिकडे वेळ नव्हता मिळत, कारण तेव्हा आम्ही खूप स्ट्रगल करत होतो. तर ते राहून गेलो. तर ते केव्हापासूनच होतं की माझ्या एक छान असं, जेव्हा आम्ही बाहेर अशी खिडकी ओपन करू तेव्हा छान झाडं असायला हवे, फुलं असायला हवे. तर ते एक मला, ती जी आवड आहे ती मला या घरात आल्यापासून करता येते. फावल्या सुट्टीच्या वेळेस आम्ही थोडा गप्पा करत असतो की आता पुरस्कार येतोय ना, आता 26 नोव्हेंबरचा पुरस्कार आहे, तर मृदगंध पुरस्कार. तर तो कसा द्यायचा, कुणाला द्यायचा, काय करायचं, मग कशी निवड, मग काय म्हणतो ना, मग यावेळेस काय नवीन करूया. तर या सुट्टीच्या दिवशी आमच्या या चर्चा असतात. कॉफी पीत आम्ही त्या आम्ही गोष्टी करत असतो, कारण फावला वेळ तेवढाच मिळत असतो. परत मग मी परत दौऱ्यावर जाईन, परत कधी येईन, मी आपल्या टेन्शन मध्ये असतो, किंवा ती तिच्या शाळेच्या ह्याच्यात. तर तो वेळ जो आम्ही आहे तो या मग आयुष्याचं कसं करायचं, मग आपलं आयुष्य, मग कोणाला मदत करायची आहे, ते पण आम्ही सुट्टीत करतो. ते पण आम्ही कुठेतरी चालू. माझ्या सुट्ट्या अशा ठराविक असतात ना, शाळेत जॉबमुळे मला असं मस्त दिवाळीच्या सुट्ट्या मिळतात, तेव्हा आम्ही भरपूर प्लॅनिंग करतो. म्हणजे आता जसं नंदेश बोला, 26 नोव्हेंबरला आपला मृदगंध पुरस्कार आणि स्मृती संगीत समारोह. तर त्याचा एक खूप बरं वाटतं की अरे माझ्याकडे 15 दिवस आहेत, मग त्या 15 दिवसात आपण काय काय करू शकतो. कारण ह्याच्यासाठी हे जे आपण पूर्ण लोकांसमोर पप्पांच्या नावाचा मोठा पुरस्कार आहे, त्याच्या मागे आमचं खूप दिवस रात्रीची मेहनत असते. त्याच्यासाठी सगळी प्लॅनिंग करण्यापासून मग ते जे 15 दिवस मिळतात किंवा जे 10 दिवस मिळतात ते आम्हाला बरे वाटतात. तर यंदाचा 26 नोव्हेंबरला पुन्हा एकदा, कारण बाबांना जाऊन 15 वर्ष झाली, आणि खरंच मला बरेच लोक म्हणतात की बाबा गेले 15 वर्ष झाली, खरंच वाटत नाही. आम्हालाही खरंच वाटत नाही बाबा गेले, कारण बाबा इथेच आहेत. बाबा इथेच आहेत. जी चांगली माणसं असतात ना, ती कधी जात नसतात, ती इथेच असतात, त्यांच्या आठवणीने इथे असतात. तर तो एक संगीत समारोह. आणि तुला मी सांगेन की पहिल्यांदा एका शाहिराचा, एका लोककलावंताचा शाहिराचा, बेसिकली की इतकी 400 वर्ष मला वाटत नाही कोणी शाहिराची व्यक्ती किंवा त्यांच्या घरातले करत असतील. लोकशाहीर विठ्ठलोमप स्मृती संगीत समारोह करतो, ज्या संगीत समारोहामध्ये क्लासिकल आहे, वेस्टर्न आहे, आणि त्यांना ते जे काही जगले फोक आहे, कारण त्यांना ना सगळं संगीत आवडायचं. तर या संगीताबद्दल पण आम्ही विचार करत असतो सुट्टीच्या, की आता कुणाला बोलवायचं, मग कुणाला बोलवायचं, मग कुठलं क्लासिकल ठेवू, फोक कुठला ठेवूया, कोणाकोणाला द्यायचं फोकमध्ये, साहित्यामध्ये. तर हे सगळ्या गोष्टी आमच्या ठरतात. तर यंदा खूप मोठी व्यक्ती परफॉर्म करायला येणार आहे. ती पांडित्यपूर्ण अशी व्यक्ती आहे, आणि ती कोण मी आता सांगणार नाही, पण तुम्हाला आता लवकरच कळेलच, ते जाहीर होणारच आहे सगळीकडे. आणि रवींद्र नाट्य मंदिरात हा सोहळा होणार आहे 26 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 6 वाजता हा प्रोग्राम सुरू होणार आहे. आणि हा प्रवेशिका ज्या आहेत त्या विनामूल्य, प्रवेश विनामूल्य आहे सगळ्यांसाठी, कारण त्याच्यावर आम्हाला कुठलाही व्यापार धंदा किंवा त्याच्यातनं आम्ही पैसे कमवून इतरांना देऊ किंवा काय त्यातनं करू, हे आम्हाला करायचं अजिबात नाही. फाउंडेशनच्या वतीने मृदगंध पुरस्कार दिला जातो, ते आम्ही आमच्या दोघांच्या
पगारातनं किंवा कामातनं आम्ही जपून ठेवतो पैसे. आम्हाला स्पॉन्सरशिप पण फार मिळत नाही, माहीत नाही का मिळत नाही, पण मिळते ती तुटपुंजी असते. पण जे देतात ते त्यांच्याबद्दल आम्हाला आनंदच आहे, पण जे देत नाहीत त्यांच्याबद्दलही आम्हाला आनंद आहे. पण आम्ही आमच्या वतीने करतो, प्रयत्न नाही, करतो. आणि नंदेश असं आहे, जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत 26 नोव्हेंबर हे होत राहणार. म्हणजे मला चांगलं आठवतं की त्याचं मागच्याच वर्षी जेव्हा सर्जरी झाली आणि 6 महिन्यातच आपल्याला जूनला माझं सर्जरी झाली आणि 13 जूनला आपली सर्जरी झाली आणि 26 नोव्हेंबर करायचं होतं. असं वाटलं की नको यावर्षी करूया, कारण शक्यच नव्हतं. बरोबर. तर तो त्याला जस्ट एक विचारला आम्ही की तो घरी आला आणि आम्ही बोललो सुरू आपण करायचंय, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे काम थांबू नये आणि पप्पांना आपण ही स्मृती द्यायलाच हवी. आणि म्हणून त्याने तो म्हणाला नाही आपण करायचं, आणि ते केला आणि खूप उत्तम आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळाला आणि नेहमीच मिळतो. म्हणजे आम्हाला असं असतं ना की लोक आतुरतेने वाट बघतात की अरे संगीत यावर्षी कोण स्मृती संगीत समारोह मध्ये आणि मृदगंध पुरस्कार कोणाला मिळतोय हो. किती फेसबुकला किती लोक विचारतात कुठे होणार आहे ते विचारतायत. आता तुमच्या या माध्यमातनं तुम्ही आमचं हे बाईट घ्यायला आलात, आमची ओळख सांगायला आलात जगाला, तर ते सगळ्यांना आता रवींद्र नाट्य मंदिरात हा सोहळा होणार आहे. येस. आणि माझ्या मते आत्ता ना पप्पांचा विषय निघाला म्हणूनच विचारते की तो क्षण एकतर खूप सगळ्यांसाठीच स्ट्रेसफुल होता जेव्हा विठ्ठल शाहीर उमापांनी स्टेजवरच प्राण सोडले. पण त्यावेळेला नंदेश तुम्ही तिथे होतात आणि ते म्हणतात ना की आपण तिथे असणं, आपल्या वडिलांनी ते सगळा कार्यक्रम पार पाडणं आणि नंतर तुम्ही त्यांच्या सोबतही तिथे असणं आणि तो वारसा तुम्ही आजही पुढे नेणं, हे सगळं त्यांच्या थ्रूच आलेलं आहे तुमच्या सोबत आणि ते आता तुम्ही पुढे कुठल्या ना कुठल्या प्रकारे नेतच आहात. पण ती आठवण कशी म्हणजे प्रत्येक वेळेला खरं तर तुम्हाला विचारतातच, पण ना एक वेगळा कोपरा दडलेला आहे तो मनात. त्यातल्या ना काही छोट्याशा गोष्टी सांगेन. जी सुरुवात आहे बाबांना, म्हणजे बाबांनी 4 महिन्यापूर्वीच त्यांनी प्रिडिक्ट केलं होतं की वत्सा मी दीक्षाभूमीवर जातोय, एका चॅनलचा खूप मोठा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम करता करता जर मला तिथं मरण आलं तर. म्हणाले तुम्ही काय पण बोलू नका. आईला वाटलं मस्करी करतायत किंवा असंच काय बोलतायत, असं काही बोलू नका तुम्ही. तर ते खरं ठरलं आणि त्या दिवशी त्यांना तिथेच त्यांना जायचं होतं, त्यांनी ठरवलं होतं. पण एक गोष्ट आहे की बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की एखाद्या व्यक्तीची निष्ठा, त्याचं प्रेम आणि तो जो त्या मातीतनं आलेला, त्या कष्टानं उभा राहिलेला आणि त्याच्यामागे कोणाचं बळ होतं, तर छत्रपती शिवरायांचं होतं, शाहू फुले आंबेडकरांचं होतं. तर हे सगळे विचार घेऊन बघ, आपण ना कुठल्या विचाराचा माणूस ते बघतो, कुठल्या जाती धर्माचं नाही बघायला पाहिजे. तर तो कुठल्या विचारानं प्रेरित आहे आणि ते विचार घेऊन आम्ही फ्लाईटमध्ये आम्ही जात होतो. संध्याकाळी बाबा गेले, तर त्यांनी तुला माहित नसेल तर शेवटचं गाणं हे बुद्धांवर लिहिलं. हे कोणाला माहित नाही, मी तुमच्या चॅनलवर सांगतोय, बऱ्याच कमी ठिकाणी मी बोलतो. तर बुद्धांवर लिहिलं आणि मला वाचून दाखवलं. मी त्यांना म्हटलं की पप्पा इथे एक शब्द कमी पडतोय, ते मीटर आहे. तर तिथे त्यांची मी मग ते झाल्यानंतर पाठ दाबून दिली, ते झोपले. संध्याकाळी गेल्यानंतर त्याच्या आधी मला वाटतं मी थोडीशी आणखी एक गोष्ट सांगतो. आम्ही टॅक्सीमध्ये होतो आणि माझ्या मागे हात, मी पुढे बसलो होतो, हात आला आणि ते म्हणाले नंदू मी 28 तारखेला नाही आहे. तर 26ची गोष्ट आहे सकाळची. तर मी 28ला नाही आहे, पणन खात्याचा कार्यक्रम आहे आणि तू जाऊन गातोयस. मी म्हटलं हा तू गा, मी नाही आहे. तर मला वाटलं की त्यांनी कुठेतरी दुसरीकडे कार्यक्रम किंवा ते कुठे बिझी आहेत आणि त्यांनी मला पाठवत आहेत. पण मला हे माहित नव्हतं की ते 26ला रात्रीच आपल्या सगळ्यांना सोडून जाणार आहे. तर तो पाठीवरचा हात तू बिलीव्ह नाही करणार. अग्निपरीक्षा काय, मी तू म्हणतेस ना इन्सिडेन्स, तो सांगतो मी. अग्निपरीक्षा काय हे माहित, आपण फक्त बोलतो अरे माझ्यासाठी अग्निपरीक्षा होती, पण ती ऍक्च्युअल अग्निपरीक्षा मी आता सांगतो. ती अशी होती की बाबाने ते मला सांगितलं आणि बाबा गेला आणि आम्ही 28ला मला वाटतं बाबाला इथे आणलं. आम्ही त्याला अग्नी दिल्यानंतर आम्ही सगळे उभे होतो. ओके, आम्ही सगळे उभे होतो आणि मला फोन येतो. मला माहित नाही, माझा फोन तर माझ्याकडे नव्हताच. 2 दिवस आम्ही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये होतो.
27ला मला वाटतं बाबाला आपण इथे आहे ना, इथे आहे. आणि तेव्हा फोन येतो की 28ला मला परफॉर्म करायचं आहे सकाळी, की नंदेशजी बघा मी रडतोय, बाबाला अग्नी देऊन आम्ही अग्नी देऊन बाजूला उभे आहोत, आम्ही रडतोय सगळे, आम्ही उभे आहोत. आणि मला एक फोन येतोय की नंदेशजी मी असं असं बोलतोय, आता मला नावही त्यांचं आठवत नाही, तर पणन खात्याचा उद्याचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही येताय ना उद्या? तर तू बिलीव्ह नाही करणार, मी बाबाकडे बघत होतो आणि बाबाने जो हात टाकून मला सांगितलं होतं की मी नाही आहे नंदू, तुला त्या 28 तारखेच्या पणन खात्याचा कार्यक्रम करायचा आहे. ती माझ्यासाठी अग्निपरीक्षा होती की मी आता भावनेच्या ह्याच्यात अडकतोय की त्यांना दिलेला मी शब्द पार करतोय. तर तो त्यांना दिलेला शब्द होता. मी त्यांना म्हणलं हो मी येतोय. पण मला हा प्रश्न नाही पडला, हा प्रश्न येतो की मी इथे बाबा गेलाय, आम्ही अग्नी द्यायला उभे आहोत आणि फोन का यावा? नाही यायला पाहिजे की अरे आता ते वेगळ्या दुःखात आहेत, जगाला कळलंय विठ्ठल मग गेलेत, जगाला, तर त्यांना नाही कळलं का? आणि मला नंतर कळलं की हा फोन ही माझ्यासाठी अग्निपरीक्षा होती की तू आता जातोयस की नाही, की तू मला शब्द दिलेला आहेस. आपण आणि कमिटमेंट म्हणजे बाबा म्हणजे कमिटमेंटचा महागुरु होता म्हणजे आपण म्हणूया, तो कधी त्याने कमिटमेंट तोडली नाही, अगदी आजारी असतील तरच, पण असं कधीच कोणाला शब्द देऊन असं माघारी फिरले नाहीत. तर तो माझ्यासाठी तो शब्द होता, ती अग्निपरीक्षा होती की तू माझा शब्द तोडत तर नाहीयेस ना. म्हणून मी त्यांना लगेच बाबाकडे बघत म्हटलं हो मी येतोय. आणि मी बाबाला 1:30 वाजता आम्ही घरी पोहोचलो. 6:45ला मी तिकडे वायबी चव्हाणला हजर होतो आणि 7ला गाणं सुरू झालं, महाराष्ट्र गीत. मी डोळ्यात पाणी होतं, झोप नव्हती, 2 दिवस आम्ही डोळे लाल झाले होते आणि त्यात मी गात होतो. तर ती आठवण, बाबा माझ्या हातावर गेला आणि माझ्याच हातावर बाबाने जायला पाहिजे, मला हे सगळं म्हणजे एका काय म्हणूया एका महाव्यक्तीचा त्याचं मरण स्टेजवर अशा पद्धतीनं होणं आणि जय भीम जय भीम नमो बुद्धाय म्हणत, म्हणजे त्या विचारांचा, ज्या समता ममता आणि बंधुता या विचारांनी तो प्रेरित झालेला माणूस निष्ठेने तिकडे जातो. कमाल आहे. म्हणजे बाबा म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून, एक कलाकार म्हणून मला खूप त्यांचा आदर आहे. ही खरं तर खूपच इमोशनल करणारी गोष्ट आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण हा विषय काढतो ना, किंवा जेव्हा जेव्हा 26 तारीख ही जवळ येते ना, तेव्हा तेव्हा आपल्याला ते खूप जास्त फील होतं. आणि ताईंना मी विचारेन, कारण आहे ना, दादा तर लहानपणापासूनच त्यांच्यासोबत, पण लग्न झाल्यानंतर तुम्ही नेहमी म्हणालात की त्यांचा सपोर्ट तुम्हाला खूप राहिलाय. तुमचं ऍज अ सून आणि सासरे असं कसं नातं होतं जे मला ऐकायला, कारण तुम्ही म्हणजे दादा जेवढं सांगताना तुम्ही जास्त इमोशनल होताना किंवा तुम्ही जास्त कनेक्शन मला तुमचं पाहायला मिळतंय मगासपासून. कारण बाबाने इतका वेगळा माणूस होता ना तो, तर म्हणजे कोणाच्या डोळ्यात आजही अश्रू येत नाही असं नाही. जेव्हा त्यांची जुनी मंडळी भेटतात, अरे बाबाने माझ्यासाठी असं केलं, बाबांनी इतका चांगला माणूस, आणि डोळ्यात पाणी येतं. म्हणजे 15 वर्ष झाल्यानंतर पण कोणीतरी डोळ्यातनं पाणी काढतंय बाबासाठी, हे खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. म्हणजे काय अचीव्ह केलंय त्या माणसाने, त्यानं काय मनं जिंकली आहेत. तेच खूप आहे ना, की माणूस आज 15 वर्ष झाली आहेत तरी तो इन्सिडेंट आठवल्यानंतरही, म्हणजे तुम्ही तर घरचे आहात पण जे प्रेक्षक आहेत ना, तेही इतके जोडले गेलेत की त्यांनाही आपसुक रडू येतं, किंवा विचारताना आम्हाला एक इमोशनल व्हायला होतं की तो दिवस जवळ आला किंवा ती तारीख जवळ आली की प्रत्येकाला ती गोष्ट आठवते. आणि तुम्ही म्हणालात तसं की ना, ते त्यांचं स्वप्न होतं. असं आपल्याला वाटतं की आपला माणूस जवळ असावा, आपल्याला इथे मरण यावं, असं हे आपला एक विचार असतो. आणि तो त्यांनी आतापर्यंत एवढे जे विचार फॉलो केलेत, त्याच ठिकाणी त्यांना हे शेवटचा क्षण येणं, हे खूप भाग्याचं आहे. आणि त्या क्षणी तुम्ही होतात, म्हणून हे खरं तर विचारावं असं कारण हेच असतं की प्रेक्षक अजूनही जोडले गेलेले आहेत, त्यांना तो क्षण अजूनही विसरता येत नाही. आणि त्यांचं कामही खूप मोठं आहे ना, त्याच्यामुळे ते सगळं म्हणजे अर्थात सासरे म्हणून एक वेगळं कनेक्शन असतंच. नाही, खूप छान कनेक्शन होतं. म्हणजे माझं पप्पांसोबत खूप मस्करी करायचं नाही, आणि आमची आवड पण खूप होती. म्हणजे त्यांना पण गोड आवडायचं, प्रचंड गोड आवडायचं. सॉरी 2 गोष्टींची ओळख त्यांनी मला करून दिली या घरात आल्यावर.
एक होता खाजा, तो दर्ग्याच्या बाहेरच भेटतो, हा खवा असतो त्याच्या आतमध्ये आणि बाहेर ते व्हाईट कलरचं ते पूर्ण हे असतं, खारी खूप type सुंदर. म्हणजे मी आणि पप्पा ते आणायचे सरीत आहे गे, आणि आम्ही मस्त खायचो दोघे. यांना सगळ्यांना एवढं आम्हाला फार नाही आवडायचं. पण आम्हा दोघांना. आणि दुसरं पुडिंग ते सगळ्यांनाच आवडायचं, पण ते पण ते आवर्जून आणायची की पुडिंग आणलंय चला सगळ्यांनी. ते हे 2 गोष्टी त्यांनी मला ओळख. तिसरं मला असं वाटतं ना, त्यांनी खूप स्वावलंबीपणा आम्हाला शिकवला. बिलकुल. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर असा आमचा दिवाण होता आणि तिकडे बसवलं होतं मला, आणि खूप छान बोलले ते माझ्याशी काही गोष्टी, की आता कसं करणार तू तुझं आयुष्य, मग तू कसं जगणार आहेस, तू लग्न केलंयस, तुझं अजून शिक्षण व्हायचंय. म्हणजे काही काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्यावेळेस त्यांनी सांगितल्या ना, ते एक खरंच त्या व्यक्तीला माहिती होतं मी पण काय काय करू शकते. आणि नंतर जेव्हा माझं BEd झालं, त्याच्यानंतर माझं MA झालं, तेव्हा त्यांना इतका अभिमान होता की जिकडे तिकडे जायचे तिकडे कौतुकाने सांगायचे, म्हणजे सून आहे ना ती टीचर आहे, तिचं BA BEd MA असं झालेलं आहे. आणि तो जो त्यांना ते फार कौतुक वाटायचं. म्हणजे लग्न मला वाटतं ते जायच्याच एक आठवड्या अगोदर म्हणजे ते मला भेटले, आमचं उदेश भाऊंचं लग्न होतं. तर आमचं सगळं चालू होतं, आणि ते पण त्यांचाच अट्टाहास होता की नाही आत्ताच करायचं, डिसेंबरला नाही करायचं, मला लवकरात लवकर करायचं. हे सगळं झालं होतं. कुठेतरी त्यांना ते माहिती होतं की, आणि मग आम्ही सगळ्यांनी म्हटलं की नाही, जर त्यांनी म्हटलंय तर आपण करायचं, कारण तो तेवढा त्यांचा आदर होता त्यावेळेस आणि आताही आहे. तर त्यांनी असं सांगितलं की मग एक आठवडा अगोदर आम्ही जस्ट राऊंड मारत होतो तेव्हा विक्रोळीच्या घरी, आणि त्यांनी जस्ट एक राऊंड मारता मारता म्हणे ये सरिता इकडे बाहेर आहे. म्हणजे हा पप्पा काय झालं, तर म्हणे मला खूप अभिमान आहे तुझा. म्हटलं का, असं काय बोलताय. म्हणे नाही, तू ना ज्या घरातून आली आहे ना त्याच्यातले संस्कार दिसतात, आणि तुझ्यातले ते संस्कार बोलतात, आणि तू जे काही आज मिळवलेलं आहेस आणि जशी तू या घरात पण होतीस त्याचा मला खूप अभिमान आहे तुझा. तर म्हणजे ती एक थाप होती की जी मेहनत आम्ही दोघांनी केली त्याचं कुठेतरी त्यांना फार आनंद, त्यांना सांगायचं असेल आणि त्यांना ते सांगायचं होतं की शेवट दिवस जवळ आलेत, मला तुम्हा सगळ्यांना तुमचं कौतुक करायचंय, असं कदाचित खूप खूप कौतुक केलं. म्हणजे मला बरं वाटलं, कारण आई पप्पा हे दोघेही ना मला खूप असं म्हणून नाही पण मानत होते. कधी भांडण नाही झालं, मी तुला लिहून देतो. आईशी किंवा बाबांशी हिचं किंवा हिने कधी माझ्या बहिणींना, माझ्या भावांना, सगळे माझ्यापेक्षा मोठे, कधी उलटून किंवा मान वर करून तिने कधीच बोलली नाही. 8 वर्ष आम्ही त्या घरात होतो, पण कधीच तिने आईला किंवा बाबांना किंवा सासू सासऱ्यांवर कधीतरी खटका उडतो, काहीतरी होतं, नेव्हर कधी उडूच, कारण ते पण इतके चांगले होते, त्यांनी इतकं तिला मुलीसारखं केलं होतं. म्हणजे मी कपड्यांपासून ते कुठे जाते तिथपर्यंत कधी हा प्रश्न विचारलाच नाही की तू कुठे जातेस किंवा का जातेस, जाऊ नकोस, तू हे करू नकोस, तू हे घालू नकोस, अजिबात नाही. व्हेरी प्रोग्रेसिव्ह. म्हणजे मला असं आठवतं की मी लग्न झाल्यानंतर तर एक महिना मैत्रिणीकडे राहायची, कारण माझं एक्झामच्या अगोदर एक अख्खा महिना मी मैत्रिणीकडे राहायची. घरात अभ्यास करायला सगळी गडबड होती ना, खूप लोक होते. किंवा नंदा, संगीताताई, कविताताई म्हणा, त्यांनी पण दोघांनी अख्खा महिना, ती सून आहे पण ती तिकडे जाऊन शिक्षण घेते, ते त्यांनी करू दिलं. आणि दॅट वॉज व्हॉट वॉज पप्पा, की ते पप्पांमुळेच कदाचित घडत होतं, कारण तो माणूस, तो व्यक्ती माझ्या बरोबर पाठीशी उभा होता माझ्या बाजूला, की तिला शिकू देऊया, आपण तिला मोठं होऊ देऊया. आणि जे काही मी करत होती त्याला कुठे ना कुठे त्यांना माहिती होतं की बरोबर करते. ते जायच्या अगोदर जे त्यांनी ती पावती दिली ना की मला तुझा अभिमान आहे, ते कुठेतरी अजूनही आठवतं. आणि असं वाटतं अरे अभी और बहुत कुछ करना है. नक्कीच करणार तर आहेत, कारण ते शब्द, ते आशीर्वाद आजही तुमच्या पाठीशी आहेत. पण मला ना एक आवर्जून विचारायचंय की ना, हा तुमच्या दोघांचाही मला असं वाटतं पुनर्जन्म म्हणते. एक इन्सिडेंट ताईंच्या बाबतीतही झाला, तुमच्या बाबतीतही झाला, खूप मोठी सर्जरी झाली, ताई एका मोठ्या आजारातनं बाहेर पडल्या. सो हे ना, हा तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि तुमच्या प्रेम करणाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाहीये. पण आता दादा, ती सर्जरी झाल्यानंतर म्हणतात ना की एक काळजी असते, ताईंनाही तेव्हा खूप काळजी होती, तुम्ही फार विचित्र परिस्थितीत ना त्यावेळेला जात होतात, ते वर्ष, ती 2-3 वर्ष फार कठीण होती. सो काय म्हणायचंय त्या वर्षांविषयी, की तो एक वाईट काळ आता
पास आउट झालाय आणि तेव्हा खूप टेन्शन होतं खरं तर. रादर मी उलटा घेते. म्हणजे मला इनिशियली असं वाटलं होतं जेव्हा मला कॅन्सर झाला होता तेव्हा मला तो शब्द फार वाईट असतो. म्हणजे तो विचित्र वाटतो कॅन्सर. अरे बापरे, परत येईन की नाही येणार अशापासून सुरुवात होते. पण म्हणतात ना, ती आई पप्पांची पुण्याई आम्ही केलेली जी काही असते ती लवकरात लवकर पकडण्यात येणं, त्याच्यावर प्रॉपर सर्जरी होणं, वेळेत समजणं, प्रॉपर डॉक्टर मेडिकल ट्रीटमेंट मिळणं. तर आजारपण आलं पण त्याच्यातून आम्ही तेवढ्याच ताकदीने बाहेर आलो. तर हे माझ्याबद्दलचं मला नंतरचं मिळालेलं लर्निंग आहे की ठीक आहे, आजार कॅन्सर झाला पण त्याच्यातून मी बाहेर आली आणि आज मी खूप छान आहे, मी व्यवस्थित जगते. तर माझ्या आजारपणातून मला हे चांगलं काहीतरी मिळालं की चलो सेकंड इनिंग आहे, अभी और अच्छा जिओ, आणि जे काही आहे ते स्वप्न पूर्ण करा, कारण कधी काय होईल ते सांगता येत नाही. हे माझं म्हणजे माझा टेक अवे आहे फ्रॉम माय प्रॉब्लेम. आता नंदेश तू? मलाही माहित नव्हतं, अचानक हे सगळं अनफॉर्च्युनेटली सगळं घडलं. माझी आर्टरी जी आहे ती लोकांनाही मी सांगतो सगळ्यांना की आपण चेक करा, आपली बॉडी चेकअप सतत करायला पाहिजे 6 महिन्याने. तर माझ्या आतमध्ये जे आर्टरी आहे त्या 3 आर्टरी ज्या होत्या त्या खूप छोट्या होत्या, 190 mm होत्या. त्याच्यामुळे ते ब्लड क्लॉट लवकर झाला आणि मला हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक आल्यानंतर मला इथे घेऊन आलो ज्युपिटरला आणि ह्या दोघ्या जणी होत्या. आमच्या एका मित्राने मग ज्युपिटरपासून आम्हाला एशियन हार्टला आम्हाला त्यानेच डॉक्टर पांडांना फोन केलं. त्यास आमच्या मित्राचं नाव संजय घागरे. पण ही सरिताचं डोकं होतं, आयुषीचं होतं की माझी कुठली पायातली नस काढली गेली नाही पाहिजे. इथे तुमचं हातातलं हे काढून तुमची आर्टरी इथे लावतात, तर ते माझ्या कुठल्याही पायातलं तुम्हाला कधी दिसणार नाही. हात परफॉर्मर आहे. हा, तर ते पायात तिथे येऊ नये हे तिचं डोकं होतं. त्याच्यामुळे काय माहित नाही, तिने कोणालाच सांगितलं नाही. मी ज्युपिटरला वर होतो एक दिवस आणि तिच्या मनात काय आलं माहित नाही आणि तिने संजय घागरेंना सांगितलं की दादा असं असं आहे, नंदीशची अशी 2 मिनिटं थांब. त्याने फोन केला त्यांच्या मित्राला, पण तो मित्र होता मॉरिशियसमध्ये आणि त्या मॉरिशियसच्या मित्राने फोन लावला डॉक्टर पांडांना डायरेक्ट आणि तिघही कॉन कॉलवर बोलले. आणि बरं, जो नंदेश हा ICU मध्येच होता. आम्ही खूप खूप फक्त घरच्यांना कल्पना दिली होती, कारण त्यावेळेस ना तो प्रेशर हँडल करायचा नव्हता. बरोबर. कसं आहे, माणसाला जेव्हा आपण असं म्हणतो ना की आजारी असेल तर आपल्याला नक्कीच भेटायला जायची इच्छा होते की सुखात नाही पण दुःखात जायचं. पण त्यावेळेस मी ते ठरवलं होतं की कोणालाच का सांगायचं नाही, कारण मला हे मॅनेज करायचं होतं. त्याच्यात मी ते दुसऱ्याला हँडल करणं फार कठीण जाणार होतं. एकदा ते सगळ्यांना इंडस्ट्रीमध्ये आणि प्रत्येकाचं नंदेश बरोबर एक वेगळं नातं आहे आणि तो खूप माणसांना जोडून ठेवणारा माणूस आहे. मग फक्त संजय आणि काय माहित, मी फक्त त्यांना बोलली दादा 1 मिनिट बाजूला या, असं असं नंदेशचं करायचं ठरलेलं आहे, पण मला ओपिनियन्स घ्यायचे आहेत, मला पटकन निर्णय नाही घ्यायचा आहे, कारण एन्जिओग्राफी नंतर एन्जिओप्लास्टी जर होत असेल तर उत्तम. आणि त्यांनी लगेच मग तो फोन लावला आणि त्यांनी कॉलवर बोलले. याचे सगळं ते CD विडी पाठवली आम्ही, लगेच फोटोग्राफ्स वगैरे पाठवले. डॉक्टर पांडांची अपॉइंटमेंट मिळत नाही, ती मिळाली माझ्या लकीली मिळाली आणि आयुषी गेली होती, आयुषी आणि आमचा उदेश भाऊ. तर ती मिळाली आणि त्याने सांगितलं दुसऱ्या दिवशी लगेच घेऊन या त्यांना. दुसऱ्या दिवशी गेलो तर एक ऑपरेशन त्यांचं त्यांनी बाजूला ठेवलं आणि मला घेतलं, कारण माझं खूप क्रिटिकल होतं, माझा हार्ट अटॅक येऊन गेला होता आणि बिकॉज ऑफ दॅट मला टेबलवर घेतलं आणि एका दिवसात माझी 10-12 तास सर्जरी चालली. एक दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो, ओपन हार्ट सर्जरी. आणि त्यांनी म्हणाले की तुम्ही हात जोडा आता, यांना सांगितलं. ही आपली खाली बसून आतमध्ये तिथे रडत असायची, मला माहित नाही ते सांगतायत मला. तर खूप डॉक्टर पांडांचे मी आभार मानेन, आमच्या संजय घागरेचे मी आभार मानेन, माझ्या सगळ्या मित्रमंडळींचे जे माझ्यासाठी प्रार्थना करत होते, माझे सगळे फॅन्स माझ्यासाठी प्रार्थना करत होते घरातले, आणि विशेष या दोघींचे मी मानेन, सरिता आणि आयुषी. हे दोघे माझ्या कोबड्या आहेत त्या. कारण त्यांनी मला या सगळ्या गोष्टीतनं बाहेर आणलं आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी काही नाही केलं. रात्री 2 महिने दोघ्या जणी माझ्यासोबत होत्या. म्हणजे मला काय काय त्रास झालाय मी आता ते खूप खूप ओपनली बोलू नाही शकत, कारण आतमध्ये किंवा मला बाह्य रूपात काय काय त्यांना करावं लागलं, कारण एका पेशंटला काय काय करावं लागतं, तर ते सगळं सरिताने केलं, आयुषीने केलं. म्हणजे रात्र मी झोपायचो नाही,
माझे पाय सुजायचे, मला मला भरपूर काही व्याधी झाल्या होत्या, खूप त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स आणि लॉट ऑफ थिंग्स आय वॉज गोईंग थ्रू. आणि त्यामुळे ते सगळं म्हणजे मी सरिता आणि आयुषी जर नसती त्या दिवशी पण तर मी कदाचित डोळे मिटले असते, मला माहीत नाही. पण असं म्हणतात की ते हार्ट अटॅक आल्यानंतर तुम्ही डोळे मिटायला नाही पाहिजे, तुम्ही जागं राहिलं पाहिजे. तर मी मूठ धरून तिथनं आलो बोरिवलीहून. म्हटलं नाही, आपल्याला जायचं नाही, आता वेळ नाही. इव्हन मी तिला ज्युपिटरमध्ये पण म्हणालो की नाही, म्हटलं मला काय होणार नाही. त्याला हार्ट अटॅक आला आणि नंतर आम्ही तर एकदम छान सजून वगैरे गेलो होतो. त्याला हार्ट अटॅक आम्ही एका फंक्शनला गेलो होतो, तिथे मला आला तिथून आला आणि याला नेलं, सगळं ECG वगैरे केलं. बरं ते डॉक्टरनी बाहेर आला आणि म्हटलं इट इज अ हार्ट अटॅक. तर मी थोडीशी ऑब्व्हियसली मी खूप प्रचंड प्रेशर आणि टेन्शनमध्ये मी रडायला लागली. आणि मग आयुष्य बोलली, मम्मा इट्स ओके फाईन, आपण बघू, म्हणजे आपण करता येईल, तू टेन्शन नको घेऊ. मग मी थोडीशी शांत झाली आणि मी आतमध्ये गेली याला बघायला आणि म्हटलं, नंदू हार्ट अटॅक, हा ओके. असे ओके आहेस ना? म्हणजे नाही आम्हाला काहीच होणार नाही, म्हणजे इतका तो पॉझिटिव्ह होता. आणि मग ICU मध्ये पण, तुला ICU मध्ये नेतायत, आम्ही पटकन घरी जातो आणि चेंज करून येतो, तुला हे नाही होणार की आम्ही जोपर्यंत ज्युपिटरला होतो त्याच्यानंतर तो ICU मध्ये जातोय आणि इतका जोरदार पाऊस झाला, सुरू झाला की आम्हाला इथे यायला पण भरपूर वेळ लागला. ज्युपिटर अनदर 15 मिनिट्स फ्रॉम आमच्या घरापासून. आम्ही घरी आलो. मी आयुषीला फक्त बोलली की तू घरीच थांब, तू दगदग करू नको, मी ICU मध्ये त्याला नाहीतरी आपल्याला भेटता येणार नाही, मी थांबते तिकडे. आणि मी थांबली. मग दुसऱ्या दिवशी ती आली आणि मग ते सगळं सुरू झालं. आणि त्याच्यात सुनील आपले मामा बांदेकर ज्युपिटर, सुनील बांदेकर त्यांनी खूप आम्हाला खूप मदत केली. ज्युपिटर मध्ये संजय अंबुरे जो माझा भाऊ आहे, त्याने आम्हाला ज्युपिटर मध्ये असे म्हणजे असं म्हणतात माणसं जुळून आली. तुम्हाला छोटे माणसं ते म्हणतात ना, 9 ते 13 तारीख खूप क्रिटिकल होती माझ्यासाठी. आणि ती सगळी म्हणजे माझ्यासाठी युनिव्हर्स असं म्हणतो ना आपण की तुमच्यासाठी उभं राहतं. तर मला नेहमी वाटतं की काहीतरी आपण काहीतरी केलं असेल. मला माहित नाही आयुष्यात आम्ही काय केलं तर आपण विसरून जातो, पण काहीतरी झालं असेल, आपल्या हातातनं घडलं असेल चांगलं. तर ते सगळं म्हणतात ना, सगळं उभं राहिलं. अगं म्हणजे डॉक्टर पांडा भेटणं, ऑपरेशन माझं होणं, मला ते सगळं त्यातनं मी बाहेर निघणं, अजूनही म्हणजे मी क्रिटिकल म्हणता येणार नाही, पण मी अजूनही थोडं काळजी घेतोय, सगळं घ्यायचं. पण हे सगळ्या गोष्टी अशा वेळेत मिळणं, त्यांची अपॉइंटमेंट मिळणं, हॉस्पिटलमध्ये लगेच मी जाणं, म्हणजे तुला काय सांगू, म्हणजे मला आश्चर्य सगळ्या गोष्टींचं वाटतं की हे कसं काय घडलं, हे कसं काय माझ्या बरोबर घडलं. सगळ्या गोष्टी. इव्हन एन्जिओग्राफीच्या दिवशी पण तो 10 मिनिटं, हा ती तर कथा वेगळी आहे. म्हणजे मला सुरासे सर ज्युपिटरचे त्यांनी मला एन्जिओग्राफी करत होते. तर मी आत नेलं तर मला ना हे दिलं होतं, अनेस्थेशिया दिलं होतं. आणि मला एक सर्टन पॉइंटवर मला जाग आली आणि मला गरम झालं, खूप गरम झालं. मला इतकं गरम झालं आणि AC म्हणजे तो प्रचंड असतो ऑपरेशन थिएटरचा, OTचा, तर तो इतका मला गरम झालं, मी उठलो आणि घाबरायला लागलो. तर ते म्हणाले ओके कूल डाऊन, हा पुश. हे सगळं मी डॉक्टरांचं ऐकतोय, सगळं चालू आहे, सगळा धांगडधिंगा त्या डॉक्टरांचा सगळाच आहे, मी ऐकतोय. आणि त्याच्याने मला थोडं मी पॅनिक झालो. तर म्हटलं काय चाललंय. डॉक्टर म्हणाले कूल डाऊन, सगळं होतंय, हा बसा, काळजी घ्या, झोपा तुम्ही, हे नका करू. हा. आणि ना माझी एक सवय आहे, मला माहित नाही का, तर मी ना डोळे मिटले आणि मी स्वतःला सांगितलं की सगळं व्यवस्थित होईल, सगळं शांत होईल. आणि मी, तू बिलीव्ह नाही करणार, मी 40-50 सेकंदानंतर पुन्हा एकदा मी स्टेबलवर आलो. मला माहित नाही का, मी स्वतःने ठरवलं नाही, सगळं चांगलं होतंय, व्यवस्थित होतंय. आणि ते खरंच परत आलं. तोपर्यंत माझा घाम जात नाही, पण डॉक्टरांना घाम फुटला होता. सगळ्या डॉक्टरांना घाम फुटला होता. आणि मला आणल्यानंतर म्हणाले इट्स हायली इम्पॉसिबल, त्यांचं होत नाहीये एन्जिओप्लास्टी, आपल्याला ओपन हार्ट करायला लागणार. तर का नाही होत म्हणाले, तर हिला सांगितलं, आम्हाला नेलं आतमध्ये, दाखवलं सगळं. 10 मिनिटं आम्ही सगळे गॉन. आय वॉज 10 मिनिट्स मोस्ट डिफिकल्ट. आम्हाला असं वाटलं ही इज नॉट कमिंग बॅक. इतका डाऊन झाला होता माझा बीपी फुल डाऊन. आणि इट वॉज लाईक वी वर लुझिंग हिम. आणि म्हणे थँक गॉड, ते म्हणतात ते सुरासे सर हे पण बोलले की थँक गॉड आपण काल घाईघाईत एन्जिओप्लास्टी केली नाही, नाहीतर त्या क्षणी आपल्याला ओपन हार्ट करावं लागलं असतं. अँड दॅट वुड हॅव बीन मोर क्रिटिकल. बापरे. कारण ते स्टेबलाइज होणं गरजेचं आहे आणि देन यू हॅव टू डू. मी म्हणतात ना, ते दिवस आपल्यासाठी सगळं उभं राहणं,
मला माहित नाही काय आई बाबाची ती पुण्याई आहे खरं सांगतो मी. आणि मी तुला सांगतो त्याच्या आधीच माझं होण्याआधी माझी आई 2 महिन्यापूर्वी गेली आणि मला 2 महिन्याने आलं. तर मी असं नेहमी मला वाटतं, कारण तिने मला दुसऱ्यांदा एकदा वाचवलं होतं प्राण माझं ऑपरेशन झालं होतं पायाचं. तर तेव्हा तिने मला असं उचलून, मी 10-12 वर्षाचा होतो, मला दुसऱ्या हॉस्पिटल नेलं आणि माझे प्राण वाचवले. सगळे गेले होते, सगळे आठवड्यामध्ये इथे गेला तिथे गेला, माझ्या बाजूचा गेला, इकडचा गेला. मला सेप्टिक झालं होतं, माझी विकेट होतीच. तिने उचललं आणि घेऊन गेली. तो आणि ज्युपिटर मध्ये पण असंच झालं. नंदेश्वर बँक ऑपोजिट वाला गेला, सगळं चाललं गेला. आता माझी वेळ होती. काय माहित नाही ते दिवस काय होते, सगळं असंच होतंय माझ्याबरोबर. आणि मग मला तेच वाटतं की आईला काही नसताना आई 2 महिन्यापूर्वी जावी. मला असं नेहमी मी यांना सगळ्यांना म्हणतो की मला असं वाटतं परत आईने मला वाचवलं. आणि आई म्हणाली असेल, आईला वाटलं असेल, कारण आई बापाला आपलं लवकर कळतं असं म्हणतात की काय मुलाची. तर ते मला असं वाटतं आई म्हणाली असेल तू थांब मी जाते. खरं सांगतो मी, मला अजूनही माहित नाही, मला कारण तेव्हा तिने, मला माहितीये ना, तेव्हा तिला कळलं ते की माझ्या मुलाचे प्राण जाणार आहेत. तिने उचललं रात्रीच, डॉक्टरांना सांगितलं नाही. सेंट जोसेफ हॉस्पिटलमध्ये मी खूप लहान होतो, मला सांगितलं नाही, मला उचललं तिने डायरेक्ट आणि दादरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तिथे मी वाचलो, सगळं सेप्टिक काढलं, सगळं ऍप्सेस काढले पायातले माझ्या. म्हणून माझा एक पाय थोडासा तुम्हाला दिसत असेल, पण हा पाय घेऊन मी त्याला मी सांगत असतो पायाला. आता मी हार्टला पण सांगतो आणि पायाला की बाबांनो, अजून एक 30 वर्ष तुम्हाला माझ्याबरोबर संसार करायचा आहे. हिला पण सांगितलं, तर तुम्ही माझ्याबरोबर राहा, कारण मला अजून खूप महाराष्ट्रासाठी, या भारतासाठी आणि माझ्या मराठी लोकांसाठी, लोकसंगीतासाठी करायचं. ते दिवसही जातात म्हणतात. जेवढे दिवस कठीण काळ असतो, तो कठीण काळ गेल्यानंतर आपल्याला यावा लागतो चांगले दिवस आपल्याला पाहण्यासाठी. सो तो काळही आयुष्यात येऊन गेला. आता सगळं छानच होणार आहे आणि सगळं मस्तच होणार आहे. आणि सगळं आता हळूहळू स्वप्न पूर्ण व्हायला लागली आहेत. आणखीन बरीच स्वप्न आहेत. दादांचं काम आहे ते त्यांना अजून पूर्णत्वास न्यायचं आहे. ताईंचं काम आहे, अजून आयुष्य आहे, त्या सगळं अजून पूर्णत्वास न्यायचं आहे आणि त्याच्यासाठीच हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. आणि हे असेच छान प्रयत्न सुरू राहावेत. सगळ्यांची साथ तुम्हाला मिळावी, सगळ्यांच्या शुभेच्छा तुम्हाला मिळाव्यात, हेच आशा मी व्यक्त करते. पण मला जाता जाता हा जो सगळा काळ आहे ना, हा अनुभवल्यानंतर आपल्याला एक छान आयुष्य मिळाल्यानंतर आपण त्याचे खरं तर आभारी राहतो, आभार व्यक्त करतो. तुमच्या गाण्याच्या माध्यमातून हे आभार व्यक्त केले जावेत असं मला वाटतं. मी एक 4 ओळी लिहिल्या होत्या कुठेतरी, मला वाटतं साहित्य संमेलन होतं नाशिकचं, की आवाज बसोवा होवो काही, जाओ जरी हा प्राण. मी गाणार आहे त्यासाठी त्याच्यानंतर. आवाज बसोवा होवो काही, जाओ जरी हा प्राण, प्राणांतिक मी गातच राहील शिवरायाचं गाणं, माझ्या भीमरायाचं गाणं, माझ्या महाराष्ट्राचं गाणं. वा, खूप सुंदर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. हे मी का गातोय, कारण आता महाराष्ट्र आपलं राज्यगीत झालंय आणि ते जिथे जिथे वाजतंय तिथे माझा आवाज आहे. अरे जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटाना या यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. खूप सुंदर हाच आवाज आणि हेच कार्य आम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे दादा. आणि हे असंच तुमच्या सोबत राहू दे, तुमची तब्येत दोघांचीही सगळ्या कुटुंबाची छान राहू दे, याच देवाकडे प्रार्थना आहेत. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या कार्यासाठी दोघांनाही. आणि खूप आभार तुमचे, आज आम्हाला इतकी छान घराची सफर घडवली, खूप छान गप्पा गोष्टी आणि इतका वेळ आम्हाला दिलात.
त्यासाठी. आणि तुझेही खूप आभार मानीन. तू इतक्या आपुलकीने आणि इतक्या प्रेमाने आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यास, आमच्या रसिकांपर्यंत आमच्या सगळ्या सगळ्या गोष्टी पोहोचवत्यास. तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी सांगेन रसिकांना, हे चॅनल बघत राहा, हे पॉडकास्ट बघत राहा. ही खूप आमची छोटी ताई खूप चांगलं काम करते. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो जय मच. महाराष्ट्र, जय भीम.